अशी आहे की नगरला श्री दत्त देवस्थानची स्थापना झालेली आहे. तिथे जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी पूर्वी गुरुगृही राहून जे अध्ययन करायचे तसे अध्ययन करता आहेत आजही. आणि तर त्या प्रेरणेतच आम्ही गेले आता हे 3 वर्ष दरवर्षी मकरंद बुवांची कथा आयोजन करतो. पहिली केली होती आम्ही माहूरला, त्याच्यानंतर आत्ता मार्चमध्ये शुकतालला केली होती भागवत कथा, आणि आता श्रीरामकथा मार्चमध्ये परत अयोध्येला आयोजित करतो. हे बाहेरच्या ठिकाणी करण्याचं असं आहे की आम्हाला जी गुरुदेवाने प्रेरणा दिली की त्यानिमित्ताने यात्रा घडते आणि निरनिराळ्या देवस्थानाचं आपल्याला माहिती पण मिळते आणि दर्शन पण होतं. तर त्या प्रेरणेतून आम्ही हे कार्य म्हणून हे करतो आहे. हे आमचं काही याच्यात कमर्शियल भाग नाही आहे. तर बाकी नमस्कार. आदरणीय मकरंद बुवांना नमस्कार करते आणि 2च शब्द बोलते. मी थोडासाच वेळ घेते. पुढच्या वर्षी म्हणजे दिनांक 12 मार्च 2025 ते 18 मार्च 2025 या कालखंडामध्ये आम्ही आदरणीय मकरंद बुवा सुमंत रामदासी यांची रामकथा, श्रीरामकथा ही अयोध्या क्षेत्री आयोजित केलेली आहे. 11 तारखेला आपण पोहोचू. 12 ते 18 कथा असेल, 19ला अयोध्या दर्शन असेल, 20ला आपण बनारसला जाऊ, 20 आणि 21 बनारस बघून आपण 22 तारखेला परत येऊ. आमच्याकडे पॅम्पलेट आहेत, त्याच्यात नंबर आहेत. डिटेल माहिती काही हवी असेल तर आपण नंतर बोलूया, म्हणजे इथला वेळ जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्री मोहक प्रदीप रायकर यांचं स्वागत करतील श्री सुभाष पानसे काका. त्यांचं शिक्षण BMS इन फायनान्स झालं आहे. NJ कंपनीद्वारे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून कार्यरत. कीर्तनातलं शिक्षण आहे, कीर्तन विशारद. गेली 10 वर्ष ते नारदीय कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या 13व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं आहे. हवप सुहासबुवा सरपोतदार व हवप श्री मोहनबुवा कुबेर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभले. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. यापुढील सूत्रे श्री मकरंद बुवा यांच्याकडे सुपूर्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते. श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये शौनकादी 88,000 ऋषी मंडळी उग्रश्रवा नावाच्या ऋषींच्या समोर बसलेली आहेत. आणि उग्रश्रवा ऋषींना त्यांनी काही प्रश्न विचारले. मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशाने होतं? शास्त्र विस्तीर्ण आहे, त्याचं सार काय? हे विश्व निर्माण करतो भगवंत, यामध्ये त्याची नेमकी काय योजना काय असते? ईश्वराचं नेमकं कार्य काय आहे? आणि या सगळ्या प्रश्नांचं सारभूत उत्तर देण्याकरता उग्रश्रवा ऋषी भागवताची कथा सांगते झाले. ऋषी म्हणाले, आत्ता नुकतीच मी एक कथा शुकदेवांकडून ऐकली आहे आणि तिथून मी आलोय, मी तुम्हाला सांगतो ती कथा. शुकदेवांसमोर राजा परीक्षित भागवत ऐकायला कसा येऊन बसला ही कथा ते सांगताना महाभारतातल्या शेवटच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि राजा परीक्षितीचं राज्य कसं सुरू झालं हे त्यांनी सांगितलं. राजा परीक्षितीने पांडवांसारखाच पुन्हा पराक्रम केला, अनेक यज्ञ केले. बरं,
म्हणजे त्यांनी कुठले कुठले भूभाग जिंकले याची यादी भागवतात दिलेली आहे. तो असा कसा तरी राजा नाही आहे नुसता उपकाराने झालेला नाही, विलक्षण पराक्रम केला. आणि पराक्रम करता करता त्याच्या लक्षात आलं पांडव तर निघून गेले, कृष्णावतार समारोप झाला आणि पांडवांनी ठरवलं की आता आपण निघून जाऊया. नारदांनी त्यांना निरोप दिलाय की कृष्णावतार असेपर्यंतच तुम्ही इथे राहा, नंतर इथे राहू नका. सगळ्या कथा मी थोडक्यात सांगत चाललोय. कृष्णावताराच्या समारोपाची फार विस्तृत कथा महाभारतात आहे, इथे पण आहे. अर्जुन जेव्हा आला परत त्यावेळेला तो कोसळलेला होता, कारण कृष्णाने नुकताच अवतार संपवला आणि द्वारका पाण्यामध्ये ढकलली गेली, द्वारकेचा भूभाग, असं अर्जुनानं सांगितलं. अनिरुद्धाचा मुलगा वज्र, त्याला फक्त अर्जुन वाचवू शकला आणि काही मोजक्या कृष्ण स्त्रियांना तो वाचू शकला, 7-8 जणींना. बाकी 16,100 जवळपास स्त्रियांनी, काही जणींनी नदीत प्रवेश केला असं वर्णन आहे. खूप म्हणजे ते सॅड म्हणतो असं आहे सगळं. पण अर्जुनाला बाण मारायला सुचेना, बाण साध्या भिल्लांनी त्याचा पराभव केला अर्जुनाचा असं वर्णन आहे. आणि पांडवांनी ठरवलं आपलं देह सोडूया. आधी राज्य सोडलं आणि हिमालयामध्ये जाऊन त्यांनी मोठी तपश्चर्या केली आणि मग एकेकाने पांडवांनी देह सोडला, अशी कथा आहे. त्या कथेत आत्ता आपल्याला जायचं नाही आहे, ती कथा इथे खूप विस्तृत प्रमाणात आलेली नाही आहे. इकडे परीक्षितीचं राज्य सुरू झालं आणि राजाने पुन्हा आपलं मोठेपण सिद्ध केलं, सुंदर राज्य चालवतोय. इकडे कृष्णांचा नातू आहे म्हणजे सुभद्रेचा नातू, आणि इकडे अर्जुनाचा म्हणजे पांडवांचा, धर्मराजाचा नातू. त्यामुळं त्याच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज आहेत, अतिशय सज्जन आहे तो. आणि त्या राजाच्या लक्षात आलं की हळूहळू कृष्णावताराच्या समारोपानंतर आपली प्रजा बिघडत चालली आहे. प्रजेला धार्मिकतेचा जो काही एक प्रेमाचा धाक होता, प्रेम होतं, ते कमी झालं आहे. आणि प्रजेचं काय, धर्माने वागणारी माणसं अधर्माने वागायला लागलेली आहेत. याची रूपकात्मक कथा इथे येते. एक बैल असा त्यांनी ठेवला आहे. बैल या शब्दाचे अमरकोशाने अनेक अर्थ दिले, त्यात धर्म नावाचा अर्थ आहे. आणि बैलाला जसे 4 पाय असतात तसे धर्माला 4 पाय असतात. आपण धार्मिक आहोत कशावरनं ओळखाल तर तप, शौच, त्यांनी सांगितलं दान आणि दया, या 4 पावलावरती धर्म चालतो. आपण तपश्चर्या करतो का? तपश्चर्या म्हणजे लगेच हिमालय, नाक धरून बसलाय ऋषी असं नका आठवू. कुठल्याही चांगल्या सम्यक कार्याकरता, विधायक कार्याकरता कष्ट करणे, त्याकरता त्रास घेणे, तपती धातू आहे. नाही, त्रास झाला पाहिजे त्याचा थोडा तरी. नाही म्हणले अहो घरी येतो सुखे येतो घरा नारायण, तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. आपण व्रत वैकल्य शब्द वापरतो की नाही? व्रत वैकल्य हा शब्द ऐकलाय का आपण बऱ्याचदा? वेडी वाकडी वळणे, वाकडी वळणे कळलं, वेडी म्हणजे काय नाही कळत. तसं इथे वैकल्य म्हणजे काय तर तो उपास तापास 7 दिवसाचं अनुष्ठान झाल्यानंतर थोडी विकलता आली पाहिजे. गुरुचरित्राचं पारायण केलं 7 दिवस आणि तब्येत सुधारली, मग काहीतरी प्रॉब्लेम आहे, होय की नाही? 7 दिवसानंतर खरोखर मनुष्य क्षीण झाला पाहिजे, वजन कमी झालं पाहिजे, थोडी विकलता आली पाहिजे. असं सातत्यानं अनुष्ठान करणारे लोक असतात. काही बाबतीत स्ट्रॉंग असतात, काही बाबतीत त्यांचं एक इन्फिनिटिव्ह येतं त्यांचं, किंवा काय त्याला म्हणतात कमतरता होते, आपोआप होते. आमच्या गडावर, सज्जन गडावरती श्रीधर स्वामी नावाचे सत्पुरुष होऊन गेले. साधन कालामध्ये ते इतके बारीक होत असत, त्यांचे फोटो आहेत आता. आणि साधन सोडलं म्हणजे आता प्रचाराला बाहेर पडले की त्यांची तब्येत सुधारत असे, ते पण फोटो आहेत. तप, समाजास तप करतो का हो? तप नावाची गोष्ट अहो थोडंसं सहन करत नाही, लगेच अमुक पाहिजे, लगेच तमुक पाहिजे, AC लावा. इथलं बोलत नाही आहे मी, इथं मी कधीच बोलणार नाही. पण सहन करायची क्षमता कमी झाली की नाही माणसाची, म्हणजे
धर्म नावाचा जो काय धार्मिक आहोत आपण, तर तप संपलं, जवळपास संपलं. पुढं शौच. शौच म्हणजे शरीर, वाणी, मन, धन आणि विषय सुख या 5 ठिकाणी अत्यंत स्वच्छता पाळायला पाहिजे. शरीर स्वच्छ पाहिजे, वाणी स्वच्छ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे, धन स्वच्छ पाहिजे. स्वच्छ म्हणजे धुतलेलं नव्हे नोटा. मिळवताना एकही रुपया माझा असा नको की जो मी दुसऱ्याच्या कष्टातला घेतला आहे. मी कष्टानं मिळवले पाहिजे. आणि नंतर ते मिळवलेले पैसे मी चांगल्या कार्याकरता वापरतो का? विषयांच्या भोगाकरता वापरताना सुद्धा ते विषयाचे भोग मी सम्यक धर्माने सांगितले तसे घेतो का? अर्थतः शुचिही कामतः शुचिही स एव शुचिही सांगितलं. पण आज पैसे सर्वस्व झालं आहे. पैशाशिवाय काही चालत नाही अशी अवस्था झाली आहे. म्हणून पैसे 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 इतका करतो मनुष्य, आणि त्याच्यावर काही कंट्रोल राहिला आहे का बघा. नवऱ्याला 1.5 लाख पगार, बायकोला 1 लाख पगार, तरी दारावर पाटी असते, येथे फॉल पिको करून मिळेल असतं की नाही. म्हणजे किती मिळवाव्याबद्दल काय आहे, जगू दे की नाही लोकांना जरा. पूर्वी होतं घरातल्या दोघांनी नोकरी करायची नाही असा नियम होता. एका माणसाने 2 व्यवसाय करायचे नाहीत, कारण तो दुसऱ्या कोणीतरी पोटावर पाय आणतो, असे नियम होते. म्हणून धर्माची दुसरी पायरी पण मोडून टाकली आपण. तुमची माझी चूक आहे असं नाही आहे, एकूण लाईफस्टाईल कशी झाली हे सांगता येते. तिसरी गोष्ट सांगितली दया. दया आहे CID मधला. कशी माणसं मरतायत, काय स्थिती झाली आहे आज, कुणी कुणावर बंबार्डिंग करतोय, काय परिस्थिती झाली आहे. एकदम सपकन गळ्यावरनं चाकू. बघा ना काय दया संपली की नाही. एक मोजका समाज सोडून द्या तुम्ही, आम्ही पांढरपेशी जे लोक आहोत ते ठीक सोडून आहे, समाजाचा एकूण विचार करा. मी पहिल्या दिवशीच कालच उल्लेख केला, युक्रेनच्या युद्धाचा विचार करा. एकूणच समाजामध्ये ही गोष्ट अत्यंत लयाला गेल्यासारखी झाली, धर्म. आणि चौथी गोष्ट सांगितली त्यांनी, सत्य. त्यातल्या त्यात सत्य नावाचं पाऊल अजून शिल्लक आहे. माणसं म्हणजे 500 रुपये दिल्यानंतर 500 रुपयाचा माल मिळतो, म्हणजे 500 रुपयाच्या नावाखाली जो असतो तो मिळतो. अजूनही माणसं, अहो चोर लोक सुद्धा खरं बोलतात. ते त्या ह्याला येतात ना, तिरुपती बालाजीला कबूल करतात, मला 5 कोटी मिळाले तर 1% तुला. मग तेवढे टाकतात त्या पेटीत आणि ते लिहितात, ते सापडतात त्या चिठ्ठ्या. म्हणजे सत्य नावाचं पाऊल कलियुगात कसं तरी शिल्लक आहे. यानंतर या कलीची जी देवता आहे, कली नावाचा देव, या युगाची देवता आहे. देवता म्हणजे मालक म्हणा, देवता म्हणण्यापेक्षा मालक. तर त्याचं नाव कली. हा कली राजाला शरण आला असं वर्णन आहे. मोठं युद्ध मांडलं त्यांनी आणि तो शरण आला. तो म्हणला, राजा मला मारू नकोस, मला तू स्थानबद्ध कर, तुरुंगामध्ये ठेव. आणि म्हणून त्याला स्थानबद्ध केला. कुठे कुठे स्थानबद्ध केला तर त्यांनी सांगितलं आहे, सुत उवाच अभ्यर्थितः तदा तस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतं पानम स्त्रियस्सूना यत्रा अधर्म चतुर्विधा. 4 प्रकारचे अधर्म जिथे होतात त्या ठिकाणी कलीची स्थापना राजाने केली. कुठलं? पहिली गोष्ट द्यूत, जुगार. प्रत्यक्ष जाऊन खेळलं पाहिजे असं नाही. कमी श्रमामध्ये जास्त श्रीमंत होण्याची वृत्ती ही जुगारी वृत्ती आहे. दुसरं ठिकाण मद्यपान, कोणतंही व्यसन ज्यानं बुद्धी बिघडते, बुद्धीचा तोल जातो, असं कुठलंही व्यसन. मग त्या व्यसनाचे प्रकार बदलले जातात. पुण्यामध्ये कोथरूडच्या इथे वेताळ टेकडी नावाची टेकडी आहे. इथे 14-15 वर्षाची मुलं ते हुंकताना आणि याला सापडली. पेपरमध्ये मोठे फोटो आले होते त्यांचे आईवडील शेतकरी आहेत, ते बिचारे कष्ट करत आहेत तिकडे आणि मुलांना शिकायला ठेवलं आहे. व्यसनाधीनता. आपण 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये झालेला पोर्शचा ॲक्सिडेंट, पोर्श नावाची गाडी, इतकी चांगली गाडी, आणि का तर त्यानं कलीचं याचं म्हणजे व्यसन केलेलं होतं.
आता सगळेजण जेलमध्ये आहेत, आई वडील आजोबा. मला खूप वेळा वाटतं हे जर कथेला गेले असते तर आज सुखात असते की नाही. दुसरं ठिकाण त्यांनी सांगितलं मद्यपान, म्हणजे कुठलंही व्यसन जिथे बुद्धी बिघडून जाते. तिसरं ठिकाण हिंसा. हिंसा म्हणजे प्रत्यक्ष खाण्याकरताच केलेली हिंसा नव्हे. आपण कितीतरी प्रॉडक्ट्स असे वापरतो ज्यामध्ये हिंसा करून त्यातलं काही घातलेलं असतं. सोवळ्यात आहे, डोक्यावरनं आंघोळ केली आहे, डोक्यात शॅम्पू, शॅम्पूत अंडं, कसलं सोवळं. दात घासतो आपण, त्या पेस्टमध्ये हाडांचा चुरा असतो. एकादशी आहे म्हणला आज माझी, काय खाल्लं तू. म्हणून मध्यंतरी विश्व हिंदू परिषदेने कशात नॉनव्हेज वापरलेलं नसतं अशा प्रॉडक्टची एक यादी दिली होती. हे करणारे लोक आहेत बरं, मी काहीतरी सांगत नाही आहे. की माझं जीवन जास्तीत जास्त पवित्र असायला पाहिजे, ही काळजी कोणी घ्यायला पाहिजे. हो, प्रयत्न तरी करायला पाहिजे की नाही. त्यातून काही माहिती नाही आपल्याला. एखादं मेडिसिन असं घ्यायला लागलं आपल्याला की ज्यात काही असं वापरलं आहे, नाईलाज झाला तर त्याची पण क्षमा. म्हणून तर आपल्याकडे पंचसुना दोष परिहारार्थम वैश्वदेव तंत्रेण करिष्ये. वैश्वदेव त्याकरताच तर करायचं आहे. पण हे कलियुगामध्ये कमी झालं. तिसरं ठिकाण हिंसा. चौथं ठिकाण परस्त्री किंवा परपुरुष. विस्तार करायची गरज नाही आहे. आज एकूणच समाजाची अवस्था आपण पाहिली तर किरकोळ कारणावरनं डिवोर्स दिला जातोय की नाही. 1-1 कोटी 2-2 कोटी माणसं लग्नाला खर्च करतात आणि 2 महिन्यामध्येच वाया घालवले की नाही पैसे. आज कोर्टामध्ये डिवोर्सच्या लक्षावधी केसेस पेंडिंग आहेत. एखाद वेळेस समजू शकतो की बाबा इकडं अन्याय झाला किंवा तिकडे काही वाईट झालं, 1% किंवा अर्धा टक्का 0.5% समजू शकतो. पण ही काय गोष्ट आहे. आणि मोठे मोठे अभिनेते 3-3, 4-4 लग्न करतात आणि त्याच्या जाहिराती केल्या जातात. का? तुमची हळूहळू परस्त्रीकडं आणि परपुरुषाकडं बघण्याची दृष्टी बिघडली पाहिजे, ही व्यवस्था मीडियावाले करतात. सगळे तसे करतात असं मला म्हणायचं नाही आहे. पण आपली जी समाज व्यवस्था आहे, आपलं जे कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे, ती डिवोर्सची किंवा परस्त्रीकडं किंवा परपुरुषाकडं वाईट बघण्याची संस्कृती नाही आहे. हो, माय बहिणीसारख्या या जगातल्या सगळ्या स्त्रिया माझ्याकरता आहेत असं साधू संत म्हणतात. ते सज्जनांनी पण म्हटलं पाहिजे की नाही, सभ्यानी म्हटलं पाहिजे की नाही. एक फक्त दुर्गुण होता रावणात, एक, बाकी सद्गुणी होतात. वेदांवर भाष्य कोणी केलंय? फक्त रावणानं, महाविद्वान. पण एक दुर्गुण सगळ्या सद्गुणांची माती झाली की नाही. समर्थांनी याचा उच्चार मनाच्या श्लोकात केला आहे की मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी भेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी जय जय. म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांना भागवत सांगितलं गेलं पाहिजे. श्रोते हो, आपली संस्कृती ही त्यागाची संस्कृती आहे. आपली संस्कृती भोगाची संस्कृती नाही आहे. मी अनेकदा ही गोष्ट बोललो आहे. खूप वेळा ज्यांनी भागवत ऐकलं त्यांना आवृत्ती होईल. पण आपले पु ल देशपांडे परदेशात एकदा गेले होते तेव्हा त्यांना कोणीतरी विचारला प्रश्न की तुमची संस्कृती आणि आमची संस्कृती यात फरक काय सांगा. ते म्हणले तुमची संस्कृती द्राक्ष संस्कृती, द्राक्ष कुसवून नासवून त्याचं पेय करून. तुमची संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आणि आमची संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती. बस, ज्यात आपलं कल्याण आहे ते काय याचा विचार करा. या आत्ताच्या ज्या गोष्टी बोललो या तात्कालिक सुख देणाऱ्या कदाचित असतील, पण जीवनाचं सर्वांगीण कल्याण करणाऱ्या निश्चित नाहीत. हे जाणून माणसानं जीवन कसं जगावं हे भागवत आपल्याला एवढं सांभाळा, बाकी एन्जॉय करा असं सांगतंय. इकडे जाऊ नका फक्त, बस मस्त खावं श्रीखंड, कोण तुम्हाला नको म्हणतो. आणि त्या राजाकडे त्या कलीने अजून एक ठिकाण मागितलं, कारण तो लोभी आहे ना, अजून एक ठिकाण द्या. तेव्हा राजाने त्याला संपत्तीचा फार मोठा साठा जिथं असेल तिथे राहा
असं सांगितलं. आणि राजा त्या कलीला स्थानबद्ध करतो, कलीला नियमित करतो. म्हणजे अपराध त्यांनी थोडक्यात मर्यादित केले. आणि गंमत म्हणजे राजालाच त्या कलीने धरला एका प्रसंगात. तो प्रसंग असा आहे, कर्तव्य म्हणून राजा एकदा शिकारीला गेला. राजाचं कर्तव्य आहे शिकार करणं. आणि शिकारीला गेल्यावर आपल्या टीमपासून चुकला. राजा काय एकटा जाईल का? पुष्कळ लोक असणार आहेत. पण जेवणाचे डबे त्यांच्या गाडीत राहिले. प्रवासाला निघालो आपण तेव्हा आउटिंगला, आणि पाण्याच्या बाटल्या त्यांच्या गाडीत गेल्या. आपल्या गाडीत काही येणं येईल. मग कशी बरं हॉटेल नाही, अमकं नाही तमकं नाही, वाटेत कशी चिडचिड होईल तशी राजाची झाली. क्षुधितः तृषितः भृशम असं वर्णन. आणि जंगलात चुकत गेला. आणि तहान कडकडून लागली, भूक लागली. बरं फळ मिळायला तयार नाही. फळं शोधली त्यांनी, काही पाणी शोधलं, पाण्याचे साठे शोधले, पण काही नाही. इतक्यात त्याला एक आश्रम दिसला. त्या आश्रमा कुणाचा होता याचा उल्लेख भागवतात नाही, तो महाभारतात आहे. तो आश्रम होता शमीक नावाच्या ऋषींचा. तो त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांना नमस्कार करून सांगता झाला की महाराज, मला तहान भूक लागली आहे, मला काहीतरी खायला पटकन द्या, मला वेळ नाही आहे, खूपच भूक लागली, खूपच तहान लागली बरं का. पण ते निशम्य, ते कसे होते? ते शांत बसलेले होते. एकदा धनुरुद्यम्य विचरन् मृगयां वने मृगान अनुगतः श्रान्तः क्षुधितः तृषितः मृषम. तहान भुकेनं व्याकुळ झालेला हरणाचा पाठलाग करता करता त्या आश्रमाच्या इथे येऊन पोहोचला. आश्रमात आला आणि काहीतरी मागायला लागला. स्वतःचं नाव सांगून नाव गोत्राचा उल्लेख केला, नमस्कार केला. पण ते जे ऋषी होते, शमीक ऋषी, ते ध्यानस्थ बसलेले होते. स्थानत्रयात परम ब्रह्मम प्राप्तम ब्रह्मभूतम विक्रयम. ते ध्यानस्थ बसले होते. सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अशी आवरून बुद्धीमध्ये समर्पित करून, बुद्धी परमात्म्यामध्ये समर्पित करून समाधी अवस्थेत ते बसलेले होते. समाधी त्यांची लागलेली होती. समाधी लागल्यानंतर बाहेरची हालचाल कळत नाही. बाहेर काय चाललंय, ध्यानाच्या क्लासला जाऊन असं करून बघायचं, असं नाही करतायत. लागलं जगाचा, देहाचाच विसर पडतो. देहच आहे ना जगाशी संपर्क करायला. मध्ये काय मीडिया, आपल्या देहाच्या माध्यमातून आपण जगाशी इंटरॅक्शन करतो, तर देहाचा संबंध संपतो. आपला जो कल्पित मी आहे तो खऱ्या मी मध्ये समर्पित झाला की समाधी लागते. आणि त्याच्याकरताच तर आपल्याला धडपड करायची आहे. जे काय मेडिटेशन करायचे, जे करायचे त्याकरता करायचे की जगाशी संबंध नाही. आता जग ही स्वप्नवत कल्पना आहे, स्वप्नासारखं आहे. आपण इच्छेने त्यात गेलोय आपल्या. आणि तो तसा रिव्हर्स गेलेला महापुरुष आणि ध्यानस्थ होता. राजानं गैरसमज करून घेतला. ढोंगी दिसतोय लेकाचा, मुद्दाम डोळे मिटून बसलाय, मला अटेंड करावं लागेल म्हणून. कली काय करतो लक्षात घ्याल, कली आपली बुद्धी बिघडवतो. माणसं खूप चांगली असतात, पण आपण आपल्या गैरसमजानं आपणच ठरवून टाकतो की ते असे असले पाहिजेत. ते कदाचित वाईट असतात, पण आपण समजतो इतके वाईट नसतात, किंवा कदाचित ते अजिबातही वाईट नसतात. पण कलियुग याचा अर्थ असा, विषारी मत बनवून आपलं आपणच घेतो. राजा सरळ आतमध्ये गेला असताना 2 फळं उचलून खाल्ली असते तर काही ऋषी आणि थांबला असता तासभर. त्यांचं ध्यान उतरल्यानं, गुरुजी मला तुमची समाधी लागली होती पण माझं मी 2 फळं खाल्ली बघ. त्यांनी काही त्याला फाशी दिला नसता. पण या पठ्ठ्यानं त्यांची चेष्टा करण्याकरता मेलेला महाभयंकर असा मोठा सर्प होता, लांबडाचा भुजंग, तो असा धनुष्याच्या टोकानं उचलला आणि त्यांच्या गळ्यात घातला. बघूया यांचं ढोंग बाहेर काढूया म्हणून. ते बाहेर करतील ना असं, बापरे. आणि मग त्यांना मी चांगला डोस देईन की कसलं ध्यान लावताय, मुद्दाम असं करताय, दंभ वगैरे वगैरे. पण त्यांचं खरंच ध्यान लागलं होतं.
जाऊ दे, फारच ढोंगी दिसतोय हा साधू, म्हणून घोड्यावर बसला आणि निघून गेला तो राजा. नेमका तो बाहेर पडायला आणि त्या ऋषींच्या मुलाचा एक मित्र तिथे यायला एकच गाठ पडली. त्यानं पाहिलं, राजानं त्यांच्या गळ्यात सर्प अडकवला, तो निघून गेला. शृंगी नाही आहे, शृंगी कुठे आहे म्हणून तो शोधत परत शृंगीला. शृंगी म्हणजे या शमीक नावाच्या ऋषींचा मुलगा. तो खेळत होता कोसी नावाची नदी, कौशिकी नाही का, बिहारमध्ये येते पुढं वाहती, हिमालयातली कोसी नावाची आजची नदी. तर तो त्या नदीत खेळत होता मागे कुठे लांब असा. तिथे जाऊन त्या शृंगीला यानं सांगितलं असा असा प्रसंग घडला. हे ऐकल्यावर राग आला त्याला. माझे वडील इतके चांगले आहेत हो. मी नेहमीच सांगतो, कुणाच्या अध्यात नाहीत, कुणाच्या मध्यात नाहीत, असे अध्यात्मात आहेत. अगदी सोपी अध्यात्माची व्याख्या महाभारताने केलेली व्याख्या आहे. जो आपलं काम मन लावून करतो, कुणाचं एक नाही दोन नाही, तो अध्यात्मात सगळ्यात प्रगत होतो, असं महाभारत सांगतं. काही तुम्ही 10 माळा करायची गरज नाही. 10 माळा करता, राम नाम जपना, बघा पुढचं बोलायची पण गरज नाही. इतका साधा होता तो मनुष्य, शमीक ऋषी. राग आला त्याला, आपल्या वडिलांना असा कोणी त्रास दिलाय, माहिती नाही कोण होता तो. हातात पाणी घेतलं. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंक्षति स्म कुलांगारम चोदितो मे ततद्गृह. आपली मर्यादा उल्लंघन करून माझ्या वडिलांना इथे येऊन त्रास देणारा कोण जो असेल, तो 7 दिवसानंतर तक्षक नावाच्या महाभयंकर सर्पाच्या चावण्याने मरण पावेल. आणि या शापाला कुणीही परावृत्त करू शकणार नाही, या शापाला कोणी फिरवू शकणार नाही. पासवर्ड घातला परत त्याला. वाईट वाटलं होतं पोराला. आपण जंगलात निबिड अरण्यात येऊन ध्यानाला बसतो, इथं डीजे लावून त्रास देत आहेत. आता जायचं कुठं, याचं वाईट वाटतंय त्याला. बरं, शहरात जाऊन व मध्यवस्तीत ध्यानाला बसलाय, मग शेजारून गाड्यांचा आवाज येतोय, असं नाहीच आहे. तिथे जंगलात अतिनिबिड अरण्यात आपला आश्रम साधून तिथे फळं खाऊन राहणार, आणि इथे इतका त्रास देतात. धावत धावत आला, वडिलांच्या मांडीवर बसला, गळ्यातला सर्प काढून टाकला, अंग पुसून घेतलं त्यांचं. काय त्याला मुंग्या बिंग्या असतील त्या म्हणजे मुंग्या चावणार नाहीत, पण अंगावर आल्या असतील त्या झटकल्या. आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर शमीक ऋषींची समाधी उतरली. समाधी उतरल्यावर मुलाला पाहिलं, तो रडताना पाहिलं. त्याला प्रश्न विचारला, बाळा का रडतोयस? घडलेला सगळा प्रसंग सांगितला, दिलेला शाप सांगितला. उग्रश्रवा ऋषी सांगतात, वडिलांनी मुलाचं कौतुक केलं नाही. वाह, मस्त, दॅट्स लाईक अ गुड बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू, असं ते मुलाला म्हणत नाहीत. ते सांगतात, कशाला शाप दिलास बाळा? तपश्चर्या करणाऱ्याने सगळ्यात महत्वाचा सांभाळायचा असतो म्हणजे क्रोध. क्रोध करणाऱ्याचं पुण्य आपोआप जातं. माणूस बोलतो आणि विचार करतो. समर्थ म्हणाले, बरोबर उलट करा, आधी विचार करा मग बोला. विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे न संतप्त तेही निमाले. बरे शोधिल्या वीण बोलू नको. शब्द मुखातनं बाहेर पडण्यापूर्वी आपण शब्दाचे मालक असतो, आणि शब्द मुखातनं बाहेर पडले की शब्दाचे आपण गुलाम होतो. म्हणून खूप मोठी मोठी संत मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट काय करतात, तर आपल्या वाणीवर लगाम लावतात. हे बोलायलाच पाहिजे होतं का? आज कुठं भागवताला वाटतं, गंमत करा, त्याबद्दल काही नाही, पण जे आतमध्ये डेस्परेटली वैर वाटतं ना, अशीच आहे ती किंवा असाच आहे तो, यामुळेच तर जन्मोजन्मी आपल्याला देह धारण करावं लागतंय. लक्षात घ्याल, जीवन म्हणजे त्रिगुणांची वेणी आहे.
आपल्याला जे तीव्रतेने दुसऱ्याबद्दल वाईट वाटतं ना, त्यामुळे त्या वेणीचा अजून एक पदर असा घट्ट होतो आणि ती सोडवण्याकरता झुरळ व्हावं लागतं, मग माकड व्हावं लागतं, मग बोकड व्हावं लागतं, मग ते कापलं जातं. मग ते कापलं जाताना जे वाईट वाटतं ना, त्यामुळं गेल्या वेळेला डेस्परेटली वाटलं तर त्याचा एक धागा उलगडतो. असं जन्मोजन्मी चाललंय. म्हणून जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर हे वेदावे द्वेष मत्सर निंदा सगळं बंद करावं. आपल्या जगाचा संबंध काय? परमात्मा ना आपण, ज्यांच्याशी आपल्याला इंटरॅक्शन कर्तव्य म्हणून आहे त्यात आपण पवित्र वागावं, संपला विषय. माझ्या कर्तव्यात मी चुकू नये. फार सुंदर सांगितलंय तुलसीदासांनी. 3च गोष्टी करा म्हणाले. सत्य बचन अरु लीनता परस्त्री मात समान. इस तीनों से हरि न मिले तो तुलसीदास जबान. बस 3च गोष्टी. परमार्थ खूप सोपा आहे, प्रपंच अवघड आहे. लक्षात घ्या. साधं वागणं खूप सोपं आहे, बनेलपणानं वागणं खूप अवघड आहे. कारण लक्षात ठेवावं लागतं कोणाला काय सांगितलंय. खूप चांगला संवाद आहे इथे. वडिलांनी मुलाला समजावून सांगितलं, बाळा विचार करून बोलावं. ठीक आहे, कुणाला शाप दिला? तो म्हणला आय डोंट नो, मला माहिती नाही. मला कानावर आलं की माझ्या वडिलांचा, अरे मग आता अजून अपराध झाला. थांब म्हणाले आणि डोळे मिटून त्यांनी अंतर्ज्ञानाने सगळं पाहिलं. आणि इथे कसा निरोप दिला हे सांगितलेलं नाही, पण त्या राजापर्यंत संध्याकाळी निरोप गेला. खूप कथा आहेत हो या कथा ठिकाणी. पूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, त्या दिवशी शिकारीला जाताना राजा परीक्षितीने जरासंधाचा मुकुट डोक्यावर घातला होता, त्यामुळे त्या मुकुटातले संस्कार त्याच्यात गेले असं सांगायचे आमचे महाराज. कुठून तरी काहीतरी आधार घेतात ही मंडळी आणि सांगतात. थोडक्यात काय, काहीतरी कारणाने त्याचं ते घडलं. संध्याकाळी घरी गेला, मुकुट काढून ठेवला, आंघोळ केली, संध्या केली, मग आता त्याला वाईट वाटलं. म्हटलं काय वागलो मी, माझ्या लायकीप्रमाणे नाही वागलो, इतका मी महान आहे, संपूर्ण पृथ्वीचा राजा, कृष्णांचा नातेवाईक, पांडवांचा नातेवाईक, माझे पूर्वज इतके सज्जन, मी इतके यज्ञ केले आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये साप अडकवून आलो. भले तो ढोंग करत होता, तो काही देणं लागतोय का माझं? तो कोण देणार, काय संबंध आहे? असं त्याला खूप वाईट वाटलं. असं वाटलं काहीतरी मला शिक्षा व्हावी. आणि इतक्यात त्याच्या कानावरती आलं की मला असा असा शाप झालेला आहे, 7 दिवसानंतर मला तक्षक नावाचा महाभयंकर विषारी सर्प चावणार आणि मी मरणार. हे ऐकल्यावर मग मात्र तो खूप सावध झाला. आता वेळ कमी आहे, पुढचा प्रवास त्यांनी कसा केला, काय केला हे सगळं स्किप करूया. तो हिमालयामध्ये आला. इरावती नावाची त्याची पत्नी बरोबर आहे, जन्मेजय आहे, काही मंत्रीगण आहेत आणि प्रत्येकाच्या ऋषींच्या दारात जाऊन सांगायला लागला, महाराज मला 7 दिवसांनी मृत्यू येणार आहे, माझं यातनं कसं वाचेन मी, मला सांगा हो, कसा मी वाचेन सांगा हो, कसा मी वाचेन सांगा हो. सगळ्यांनी सांगितलं, बाबा रे, मृत्यू कुणीही टाळू शकत नसतो. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, आजपर्यंत एवढा श्रीमंत मनुष्य जन्माला आलेला नाही आहे की ज्यानं मृत्यूकडून वेळ मागून घेतला पैसे देऊन. मग जरा परत द्यावा मला ते, जरा 1-2 आठवडे थांबा घेऊ. समर्थांनी याकरता मृत्यू निरूपण नावाचा समासच लिहिलाय. कळेना पुढे काय होणार आहे, समर्थ, कळेना तनू कोठपर्यंत आहे, कळेना मरावे स्वदेशी विदेशी, कळेना गती काय होईल कैसी. जय जय वीर समर्थ. काहीही सांगता येत नाही, एवढं सांगता येतं. कितीही प्रयत्न करावं तुम्ही, प्लॅस्टिकमध्ये बसा सगळ्या बाजूने गुंडाळून, आता कोरोना काय करेल, आतनंच काहीतरी येईल. काही सांगता येत नाही आहे. निश्चिंतपणे ही गोष्ट जाणून घ्यावी की केव्हा ना केव्हा न हाथी है न घोडा है. तुकाराम महाराज म्हणाले, ही कथा राजा परीक्षितीची म्हणून ऐकू नका. ही कथा आपल्याला हे शिकवते की मृत्यूच्या दारामध्ये राजा सुद्धा भिकारी होतो. आणि आता कोरोना काळात कळलेला आहे आपल्याला, त्याच्यावरती विवेचनाची गरजच नाही आहे.
फक्त कळायकरता इतकं मोठं घडावं लागतं तेव्हा थोडंसं कळतं. असो. आणि आता हा प्रार्थना करतोय, महाराज काय करू, हा प्रसंग जिथे घडलाय तेच शुकताल. शुकदेव आले तिथे आणि नंतर त्यांनी त्याचा उपदेश केलाय, त्याला उपदेश केलाय. तो जो डोंगर आहे छोटासा आणि तिथे मोठा वटवृक्ष आहे, तिथे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते. यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा. प्रत्येकाला विचारलं मी काय करू, मी काय करू, मी काय करू, मी काय करू. प्रत्येकाने आपापलं साधन सांगितलं. कोणी सांगितलं ध्यान कर, कोणी सांगितलं नाम घे, कोणी सांगितलं अन्नदान कर. प्रत्येकाने आपापलं साधन सांगितलं. हो, फार साधनं कळली तरी मनुष्य कन्फ्यूज होतो. आता त्यातलं काय करू. म्हणून खूप साधनं सुद्धा समजून घेऊ नका. आपलं कल्याण कशात होईल तेवढं साधन गुरुकडून घ्या. नाही पण त्यांना तुम्ही वेगळी उपासना दिली, मला वेगळी दिली, त्याचा विचार ते करतील ना. एक साधन आपल्याला पुरतं. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, आत्महत्या करणाऱ्याला टाचणी सुद्धा पुरते. दुसऱ्याला मारायचे असतील तर फार शस्त्रास्त्र लागतात म्हणले. थोडक्यात आपल्याला एवढं एक साधन मिळालं, काही नाही, फक्त विष्णू सहस्रनाम म्हण आणि पिंपळाला प्रदक्षिणा घाल. रामानंदांनी रुक्मिणी नावाच्या त्या मुलीला आळंदीतल्या फक्त एवढंच साधन सांगितलं. विष्णू सहस्रनाम म्हणत त्या पिंपळाला प्रदक्षिणा घाल. तिनं लाखापेक्षा जास्त प्रदक्षिणा घातल्या. परिणाम 4 मुलं काय झाली आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. एवढंच साधन पुरतं. आणि आता हा कन्फ्यूज झाला. हा वेगळा म्हणतोय ऋषी, तो वेगळा म्हणतोय, तो वेगळा म्हणतोय, काय करू. आणि आता त्याला द्रौपदी आजीचे शब्द आठवले. द्रौपदी आजी जेव्हा बाळाला खेळवायची या परीक्षितीला, तेव्हा सांगायची, पिल्लू कधी जीवनात संकट आलं ना तर कृष्णानं हाक मार बरं. मी बाकी काही केलं नाही. मी फक्त 3 गोष्टी जीवनात केल्या. एक म्हणजे माझ्या कर्तव्यात मी चुकले नाही. दुसरं म्हणजे कधीही कुणाचं वाईट व्हावं असं चिंतनही केलं नाही. केलं नाहीच कुणाचं वाईट, पण कुणाचंही वाईट चिंतनही केलं नाही. आणि तिसरं म्हणजे कृष्णाला कधीही मी विसरले नाही. आणि कृष्ण कुठेही जात नसतो. स कृष्ण क्वापिनो गतः. कृष्ण आजही आहे. जसा तेव्हा होता तसा आज आहे, फक्त अप्रकट आहे. आपण तळमळीने हाक मारली, आजही तो प्रकट होऊ शकतो. आणि इथे त्यानं हाक मारली आहे, असा गुडघ्यावर बसला, आवाहनी मुद्रा केली, उत्तरेला मुख केलं. देवा कुठं आहेस रे तू. माझ्या आजींनी, माझ्या आजोबांनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत आणि मला असंही कळलंय की तुझ्या कृपेनं माझा जन्म झाला. आज मरण डोळ्यासमोर आलंय, काय करू मी. कुठे लपलायस का. तुम कहाँ छुपे भगवान, करो मत देरी. दुख हरो द्वारका नाथ शरण में तेरी. दुख हरो द्वारका नाथ शरण में तेरी. यही सुना है दीन बंधु तुम सबका दुख हर लेते. जो निराश है उनकी झोली आशा से भर देते. अगर सुदामा होता मैं तो दौड़ द्वारिका आता. पाव आंसुओं से धोकर मैं मन की आग बुझाता. तुम बनो नहीं अनजान, सुनो भगवान करो मत देरी. दुख हरो द्वारिका नाथ शरण में तेरी. दुख हरो. शरण तुम्हारी आता उसको धीर बंधाते. जो भी शरण तुम्हारी आता
उसको धीर बंधाते, नहीं डूबने देते दाता, नैया पार लगाते। तुम ना सुनोगे तो किसको मैं अपनी व्यथा सुनाऊं। द्वार तुम्हारा छोड़ के भगवन और कहाँ मैं जाऊं। प्रभु कब से रहा पुकार मैं तेरे द्वार, करो मत देरी। हरो द्वारिका नाथ शरण में तेरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण में तेरी, दुख हरो द्वारिका नाथ। प्रार्थना करतोय, देवा ती पूतना तुझ्याशी इतकी वाईट वागली, आधी स्तनात विषसंचय पूर्ण केला, मारावया मग उरी धरी येले तुम्हाला। त्या पूतनेसही दिली गती लोकराया, संकोच का मजवरी करुणा करा। शोधे हो, परमात्मा सर्वत्र सदा आणि समय। प्रार्थनेची तळमळ जर प्रामाणिक असेल, आज सुद्धा तो आपल्याला मदत करायला तयार नाही काय? माझं वागणं जर चुकीचं नसेल तर त्याला मदत करावीच लागेल। धर्मो एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः। मी जर सज्जनता सांभाळत असेल, मी जर चुकत नसेल, तर असं जर संकट कुठल्या कारणाने आलं तर प्रामाणिकपणानं प्रार्थना केल्यावर आजही देव तेवढ्याच वेगाने आपल्यापर्यंत धावत यायला तयार आहे, जेवढ्या वेगाने द्रौपदी करता आला, जेवढ्या वेगाने गजेंद्र करता आला। तळमळीने प्रार्थना केली आणि परिणाम असा झाला, ती सिस्टीम आहे लक्षात घ्या ना। तिथे आपला निरोप जातो, आपण सगळे कनेक्टेड आहोत त्या सिस्टीमशी, म्हणजे मुंगी सुद्धा आणि ब्रह्मदेव सुद्धा सगळे मधले। आणि त्या सिस्टीमनी आपला बॅकअप काढून घेतला की विषय मिटला। नवीन देह धारण करण्याकरता सुद्धा ती सिस्टीम व्यवस्था करते की हा घ्या देह नवीन, आता मुंगी हो, आता साप हो, आता माकड हो, आता बोकड हो, आता माणसातच राहा पण माणसासारखं वागू नकोस। हे भारतीय ऋषींनी शोधून काढलेलं फार महत्वाचं तत्वज्ञान लक्षात घ्याल की मी कनेक्टेड आहे त्याच्याशी, तो माझ्याकडे बघतोय सतत। आणि प्रामाणिकपणे प्रार्थना केल्याचा परिणाम भगवंताच्या सिस्टीमनी याच्याकरता एक व्यवस्था पाठवून दिली, आणि ती म्हणजे सद्गुरुनाथ। याला कशाची भीती वाटतेय? मृत्यूची। मृत्यू कुणाचा होतो? ज्याचा जन्म होतो त्याचा। जन्म कुणाचा होतो? मृत्यू होतो त्याचा। जन्म मृत्यू दोन्ही कुणाचं होतं? जो अज्ञानात आहे त्याचा। अज्ञान नाहीसं करण्याचा उपाय काय? ज्ञान। ते कोण देतात? सद्गुरू। ज्या प्रकारचं संकट असेल त्या प्रकारची मदत भगवंत पाठवून देतो। हे वाक्यावर लक्षातच विश्वासच ठेवायचा। पूर्ण काळ समर्थ म्हटलेत म्हणून। उपेक्षा कदा रामरूपी असे ना, प्रॉब्लेम कुठे आहे? इथे जीवा मानवा निश्चय तो वसेना। शिरी भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा राम दासा। हे काय पाठ करायला आणि बक्षीस मिळवायला नाही श्लोक, हे जगायचे श्लोक आहे। आणि महाराज बसले होते हिमालयातल्या एका गुहेमध्ये, ध्यान असतं। अंगावर कपडा नाही, दिशा हेच अंबर, दिगंबर। अजानुबाहू, गुडघ्यापर्यंत हात, निळसर वर्ण, लाल चुटुक नख, अजून दाढी मिशा आलेल्या नाही आहेत। 16 वर्षाचे, किती वर्षाचे झाले तरी ते 16 वर्षाचेच दिसतात। असे पौंगंड अवस्थेतले भगवान श्री शुकदेवजी महाराज इतके सुंदर हो, कमलनेत्र, मागे जटा मागे टाकलेल्या, एकदम ध्यानस्थ होते ते। असे एकदम जागे झाले, भानावर आले, देह भानावर आले, गुहेतनं बाहेर आले।
आणि लांब लांब टांगा टाकत कशाला चाललं माहिती नाहीये, प्रेरणा भगवंताची. आणि भरा 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 आले. आणि कुठे? आज ज्याला शुक्रताल किंवा शुकताल म्हणतात तिथे आले. हिमालयातनं भरकन आले. त्यांना यायला वेळ लागत नाही. अत्यंत त्यांचे देह तरल असतात. लक्षात घ्या, किती अंतर ते किती वेळात जाऊ शकतात. मनासी टाकिले मागे, येऊन उभे राहिले. असं सगळ्यांकडे पाहिलं, गर्दी होती तिथे. अनेक ऋषीमुनी बसले होते त्या राजाभोवती. अहो, राजा पृथ्वीचा आहे. काही वेळा काही आश्रमांची काळजी घेतली त्यांनी. स्वार्थाकरता बसले नव्हते, प्रेम म्हणून बसले होते. अरे याचं कल्याण झालं पाहिजे राजाचं. आणि एकदम राजाकडे पाहिलं आणि लक्षात आलं शुकदेवांच्या, अच्छा ही केस आहे वाटतं. देवाला प्रार्थना केली, देवा तूच सुचव मला, मी त्याला काय सांगू. कारण तुम्ही आम्ही वागतो ना, ते आपल्या रजतमाच्या प्रेरणेने वागतो आणि संत भगवंताच्या प्रेरणेने वागतात. तुम्हाला मला वाटतं, आतून वाटतं ना. तमोगुणाला वाटतं मस्त झोप काढूया, रजोगुणाला वाटतं मस्त एन्जॉय करूया, सत्वगुणाला वाटतं नाही हो कथेला जाऊया, काहीतरी चांगलं करूया. ह्या प्रेरणा सतत देत असतात. ते तुम्हाला आम्हाला प्रेरणा होतात, त्या गुणांच्या प्रेरणा असतात. आणि त्याला ज्या प्रेरणा, संतांना ज्या प्रेरणा असतात, त्या प्रेरणा भगवंताच्या असतात. कारण त्यांनी त्रिगुण जिंकलेले असतात. त्रिगुणांच्या अधीन तुम्ही आम्ही आहोत, सामान्य मनुष्य. शुकदेव सांग, निश्चित माहिती आहे हो त्यांना की मी माझ्या इच्छेनं आलो नाही, मला कोणीतरी आणलंय. जेथे जातो तेथे समर्थांनी चुकून आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणि नंतर विचार केला, मी नाही दिलेला, या मुखातनं राम बोललाय. आणि सतीबाई, या उद्धव नावाचा मुलगा जन्माला आलाय. पुढे गिरीधर पंतांचं प्रेत उठवलं समर्थांनी. आणि मग पुढचा आशीर्वाद आपल्या पुण्याने दिला. म्हटलं जरा मॉडिफाय करतो, दशपुत्रा सौभाग्यवती भव. नाशिकला दशपुत्रे लोक आहेत बरं. समर्थांनी आशीर्वाद दिले त्यांना, हे लक्षात घ्या. आणि त्यातला पहिला मुलगा उद्धव. आणि मग तो समर्थांच्या कार्यामध्ये आयुष्यभर राहिला. कालिदासांनी दुष्यंत प्रकरणात एक फ्रेज ठेवली आहे शाकुंतलामध्ये. तो म्हणला, सताम ही संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया. संतांना प्रेरणा जी होते ना, तोच धर्म असतो. क्वचित प्रसंगी ते अधर्मानं वागले असं आपल्याला वाटेल, पण लक्षात ठेवावं, ती प्रेरणा संतांची भगवंतांनी दिलेली होती. म्हणून वेदव्यासांना जन्माला घालण्याची जी प्रेरणा आहे पराशरांना झालेली, ती भगवंताची इच्छा आहे. ते स्त्रीमध्ये आसक्त फिसक्त झालेले नव्हते. आसक्त जर झाले असते तर पुढं 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, वर्ष, 2 वर्ष काय गेले असते की नाही. फक्त तिच्याकडे पाहिलं, गर्भ राहिला आणि पलीकडे उतरताना बाळाला घेऊन उतरलेत. आणि व्यास आहेत ते. कसं होतं, आपण ते आपल्या नाटकात आणतो म्हणजे गुंतता वगैरे, ते आपण आपल्या लेवलला त्यांना ओढतो. त्यांच्या प्रेरणा लक्षात घ्याल. असो, अर्जुनाला मोहाची प्रेरणा, शोकाची प्रेरणा झाली आहे. ती त्या गीता कशी येणार? अख्खी गीता 700 श्लोकांची 575 श्लोक कृष्णांच्या मुखात आहेत. कशा करता? त्याला जर 2 रट्टे दिले असते, सांगितलं असतं काही नाही तुला युद्ध करायचं, केलं असतं अर्जुनाला युद्ध, पण तुमचं माझं कल्याण. म्हणून अर्जुनाला जो मोह झाला तो सुद्धा भगवंताच्या इच्छेनं झाला. असो, सांगायचा भाव असा की शुकदेव आले आणि बोलायला आरंभ केला. राजा बस बस, काय तुझा प्रश्न आहे सांग बरं. फार सुंदर त्यांनी प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो, अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. म्रियमाण जो आहे म्हणजे मरणारा जो आहे, अशा मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे? यत् श्रोतव्यम, काय ऐकलं पाहिजे? अथो जाप्यम, कशाचा जप केला पाहिजे? यत् कर्तव्यम, काय कर्तव्य केलं पाहिजे? नृभिप्रभो स्मर्तव्यम, कशाचं स्मरण केलं पाहिजे? भजनीयम वा, कशाचं भजन केलं पाहिजे? ब्रूहित यद्वा विपर्ययम, याच्या विरुद्ध जे आहे, विपर्यय म्हणजे विरुद्ध, ह्याच्या विरुद्ध जे आहे ते पण सांगा. काय करू नये हे सांगा आणि काय करावं हे सांगा. आणि शुकदेव बोलायला आरंभ करतात. राजा, पहिली गोष्ट मृत्यूची भीती काढून टाक. अरे तुझा बाबा
अभिमन्यू एकाच वेळेला 7 वीरांशी लढता लढता दिवसभर त्या चक्रव्यूहात घुसलेला 7 वीरांशी लढता लढता आनंदानं मरण पावतो. 7 लोक त्याच्यावर घाव मारत होते नाही का. मध्यंतरी आपल्या संसदेत कोणीतरी सांगितलं ते, त्यांनी 6 सांगितले. त्याचं कारण काय? त्यांचा अभ्यास नाही कळले, त्या PA चा अभ्यास नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. जो लिहून देणार आहे ना, आता कालचं परवाचं ते पण वचन आहे, पितृपक्ष म्हणजे माझ्या वडिलांचा पक्ष म्हणले. मग यांचे PA कोण आहे शोधले पाहिजेत असं वाटतं. लिहून कोण देतं यांना? तुझे वडील 7 वीरांशी, 7 पोटामध्ये 7 तलवारी घुसल्या, तिकडून 2-3 इकडून 2, आणि या स्थितीत तो युद्ध करतोय दिवसभर. काय ताकद असेल त्याची. तो तुझा बाबा, आणि तुझा मृत्यू चंदन आणि कापराचा वासात आरामशीर होणार. घरी कुरिअर यावं असं तो तक्षक घरी येणार आहे. तुला कुठं जायचं नाही, आणि तू मृत्यूला घाबरतोयस. अरे कसला क्षत्रिय तू. एकदम तो असा झालेला, एकदम असाच बसला हो. संत काय करतात लक्षात घ्याल. संत पहिल्यांदा आपला कॉन्फिडन्स जागा करतात. आता कठीण आहे, अवघड आहे. पेशंटला भेटायला येतात ना नातेवाईक, ते अजून त्याचा कॉन्फिडन्स. गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं एकाचं, अवघड आहे, आमचे काका गेले आता. रे गुडघ्याच्या ऑपरेशन मरतं का कोणी? सर्वसामान्य माणसं असं करतात, आणि संत कॉन्फिडन्स वाढवतात. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण, जयाची लीला नुपेक्षी कदा, रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ. आणि इथे एकदा आत्मविश्वास वाढला तर आपण जग जिंकू शकतो. संतांची स्टाईल बोलण्याची असते, लक्षात घ्याल. काय अवघड नाहीये. काय त्यात अवघड आहे? काय फार तर मराठी याच्यापेक्षा काय होणार आहे? माणूस बाहेर नंतर हारतो, लक्षात घ्याल. आधी आत हारतो. आणि एकदम तो शांत बसला, आणि इथे पहिला स्कंध समाप्त होतो. दुसऱ्या स्कंधाला अतिशय सुंदर न्याय दिलाय. दुसरा स्कंध आहे म्हणजे मर्म आहे बरं का. तसा दुसरा अध्याय गीतेचा हा कीलक अध्याय आहे, तसा दुसरा स्कंध आणि त्या दुसऱ्या स्कंधातलं चतुश्लोकी भागवत हे सगळ्या भागवताची किल्ली आहे. हे प्रवेशद्वार आहे प्रत्यक्ष. राजा अतिशय आनंद झालाय मला. पहिला श्लोक. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. श्री शुक उवाच वरियानेशते प्रश्न कृतं लोकहितं नृप, कृतो लोकहितं नृप, आत्मविद संमतं पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. तुझा प्रश्न हा जगाचं कल्याण करणार आहे, म्हणून मला नव्हे कुठल्याही साधू संताला आवडेल असा तुझा प्रश्न आहे. लक्षात घे राजा, ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटतं त्यानं पहिली गोष्ट काय करावी तर जीवनाचं नियोजन करावं. कधी मी काही करीन असं वागू नये. समर्थ आपले इथे शुकदेवजी महाराज, नंतर समर्थ तुकोबा, ज्ञानोबा हे सगळे संत अत्यंत व्यवहारदक्ष आहेत. रिकामा अर्ध घडी राहू नको. ज्ञानोबा अर्धा घट्टा सुद्धा रिकामा राहू नको. मोबाईल बद्दल नाही म्हणले ते. सुनेच्या हातात काही बांगड्या नव्हत्या म्हणून सासूबाई म्हणली, सुनबाई हात मोकळे बरे नाही वाटत आहे, चार्जिंगला लावलाय म्हणली. नगरच्या जवळ पारनेर नावाचं गाव आहे, शिरूरच्या जवळ. मी बऱ्याचदा कीर्तनाला जातो तिथे. तिथे पारनेरकर महाराज नावाचे सत्पुरुष होऊन गेले, आताही आहेत एक, म्हणजे त्यांचेच सुपुत्र. तिथे स्वयंपाकघरात एक खूप छान वाक्य वाचलं मी खूप वर्षापूर्वी. मला ते खूप, एक तर नामात राहा नाही तर कामात राहा. इतकं सुंदर. सतत काहीतरी विधायक कार्य करत राहा किंवा साधनेत उपासनेत. तेच इथे सांगतायत. श्लोक नंतर सांगतो, पण या श्लोकावरचा अभंग जो समर्थाने केलाय तो आवडेल आपल्याला. अतिशय सुंदर अभंग आहे. आपल्याला पाठही असेल, माझ्यावर म्हणायला हरकत नाही.
समर्थ म्हणाले, क्षणाक्षणाला विचार करा माझं कल्याण कसं होईल, नाही तर पाहता पाहता वेळ निघून जातो. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा. आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाला. आयुष्याचा राम कारे म्हणाला. एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले. एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले. चारी प्रहर संसाराच्या, चारी प्रहर संसाराच्या, चारी प्रहर संसाराच्या सावटीने नेले. हो हो घटका गेली पळे गेली तास वाजे नाश होतो राम कारे म्हणाला. आयुष्याचा रात्र काही झोप काही स्त्री संग केली. रात्र काही झोप वासलात झाली. हो घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा. आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणा. आयुष्याचा राम कारे. दास म्हणे तास बरा स्मरण सकला देतो. क्षणोक्षणी राम म्हणा म्हणून झणकारितो. परमेश्वरानं दिलेला जो वेळ आहे त्या वेळेचा योग्य उपयोग करून नाही घेतला तर मनुष्य नंतर पश्चाताप सुद्धा करायचा अधिकारी राहत नाही. पश्चाताप सुद्धा त्यानं करावा ज्यानं वेळेवर सगळी कामं केलेली आहेत आणि तरी यश मिळालं नाही आहे. पश्चाताप करायचा अधिकार नाही आपल्याला. पाहता पाहता जीवन निघून जातं. राजा माझ्याजवळ भरपूर वेळ आहे असा विचार करू नको. श्लोक असा आहे, आपल्याला जेवढा वेळ आहे त्यातला अर्धा वेळ सरळ सरळ रात्रीत जाणार आहे. 100 वर्ष जगणार होता पण गृहीत धरा. सरळ सरळ 15 त्यातली 50 वर्ष सोडून द्या. तरी मी झोपेतलं वगैरे गृहीत म्हणजे प्रवचनातली झोप मी गृहीत धरलेली नाही आहे. उरली 50 वर्ष त्यातली पहिली 10 सोडा, शेवटची 10 सोडा. पहिल्या 10 मध्ये काही काय करावं हे कळत नाही आणि शेवटच्या 10 मध्ये काय होतं हे कळत नाही. आंखों में बने का जाला, लाठी से पले का पाला, नाकों से बहेगा नाला, जब जिंदगानी में खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थुकते रहोगे पिकदानी में. भक्ति क्या करोगे तुम, शक्ति ना रहेगी जब राम कैसे रटोगे तुम्हारी बंदबानी में. अतः कर भक्ति योग, भोग से करो वियोग, कर लो भगवान का भजन जवानी में. आता जी 30 वर्ष राहिली सरळ 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 सगळी म्हणून 30 वर्ष राहिली असं जरा. त्यात तुम्हाला स्वतःच्या देहाकरता वेळ द्यावा लागेल, विषयांच्या भोगाकरता वेळ द्यावा लागेल. त्याला धुवा, उजव्या हाताने धुवा, डाव्या हाताने धुवा, साबण लावा, तेल, सगळा वेळ द्यावा लागेल की नाही देहाला. हा देह ज्यांच्या संदर्भात आहे त्यांच्याकरता वेळ द्यावा लागेल, नातेवाईकांकरता, लग्नाकरता, याच्याकरता. प्रपंचाकरता कर्तव्याला न्याय द्यावा लागेल, वेळ द्यावा लागेल.
कारण तुम्ही नोकरी करा नाही तर करू नका, प्रत्येकाला 5-6 तास काम करावंच लागतं. अगदी नोकरी न करणारी जरी स्त्री असेल तरी तिला ओटा आवरा कट्टा आवरा किती वेळ 5-6 तास जातात की नाही बोला. बाई कामं संपत नाही. भांडीवाली वेगळी असते तरी ते भांडी लावायला वेळ लागतो. कपडे धुवायला मशीन आहे पण ते लावायला वेळ लागतो. बाहेर काढल्यानंतर जे कपडे सोडवायला जो म्हणजे 4-5 तास आपल्याला करावा लागतो. ते एवढं सगळं करताना आपण प्युअर अत्यंत शुद्ध वेळ आत्मज्ञानाकरता काय देऊ शकतो बोला. सरळ सरळ आपण माझ्या स्वतःच्या कल्याणाकरता मी वेळ द्यायचा असं ठरवा. इथे शुकदेवाने लिहिलेला श्लोक आहे, निद्रये ह्रियतये नक्तम व्यवायेन च वावयाः दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणेन वा. म्हणून सावधान राहिलं पाहिजे. माणूस काही मूर्ख नाही आहे, तो बुद्धिमान आहे, पण तो गाफील आहे. आहे हो वेळ आमचा. म्हणतात ना लोक, बुवा आमचा तर ठरलेला आहे, रिटायर झाल्यावर 7 दिवस आळंदी, 7 दिवस पंढरपूर, 7 दिवस गोंदवले, 7 दिवस सज्जनगड, 7 चोक, 2 दिवस पेन्शन काढायला. अरे विनोद करण्याचा हेतू नाही आहे, खरंच विनोद झालाय जीवनाचा. ज्या करता जेवढं. आणि आजचं तर लाईफस्टाईल इतकं विचित्र आहे हो तरुण मुलांचं. 2 दिवसापूर्वी बातमी आहे, ओव्हर स्ट्रेसने एक IT इंजिनियर मुलगी 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मरण पावली. वाचली असेल बातमी, काल का परवाच. फक्त ओव्हर स्ट्रेस. तिला खूप काम लावलंय त्या बॉसने, चूक काय वगैरे सोडून द्या. म्हणून मला खूप वेळा वाटतं कथानक प्रवचन कीर्तन त्या लोकांकरता आयोजित केली पाहिजे जी तरुण मंडळी आहे. तरुणांनी ऐकलं पाहिजे. अरे त्यांना या आधाराची तुम्ही वक्ता स्किप करा हो. माझं म्हणून ना काय, कुणाचं वक्ता काय आपल्या काकाचं चरित्र सांगतो का? तो ज्ञानोबा तुकोबांशी आपला संबंध आणून देतो. तो भागवताद्वारे शुकदेवांनी सांगितलेलं तत्वज्ञानाशी कनेक्ट करून देतो. आणि परिणाम आज जगण्याची जी क्षमता आहे ना आपली, त्यामध्ये एक सत्वगुण येतो आणि सत्वगुणाचा परिणाम रजतमाचा आपल्यावरचा प्रभाव बंद होतो. म्हणून तरुणांनी हे ऐकलं पाहिजे. आता यूट्यूबनी खूप मोठे आपल्यावर उपकार केलेत. व्हर्च्युअल लेवलला आपण जेव्हा वाचतो, पण फिजिकल प्रत्यक्षात समोर बसून ऐकणं ते वेगळीच मजा असते. हा कॅमेरा महत्त्वाचा आहेच आहे, पण आपल्या डोळ्यात लावलेले कॅमेरे आहेत ना, ते जास्त महत्त्वाचे आहेत ह्या कॅमेऱ्यापेक्षा. पण हा कॅमेरा बऱ्याचदा ते कॅमेरे नसतात तेव्हा काम करतो, म्हणून तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे कशाचं मी अवमान करत नाही, लक्षात घ्या. पण फिजिकली जाऊन बसा. मी नेहमीच सांगतो तरुणांना ही गोष्ट सांगा. आपण फार आवश्यकता आहे त्यांच्या. लगेच त्यांना मोक्ष मिळेल आणि ब्रह्मज्ञान वगैरे वगैरे जाऊ द्यात. आजचं जीवन जगायला सुद्धा शक्ती कमी पडते हो. ह्या तळमळीने मी बोलतो. असो, म्हणून राजा सर्वप्रथम पहिली गोष्ट काय करावी तर आपल्या जवळचं जो वेळ आहे ते लिहून हे चॉकआउट करायला पाहिजे ज्याचं त्यांनी. बरं, घरी गेल्यावर चॉकआउट करा, माझ्याजवळ वेळ किती आहे. लगेच तत्वज्ञान काय, उद्याची पण खात्री नाही. माणसं हल्ली बोलायला तर इतकी शिकलेत बरं का. उद्याची खात्री नाही, मग 84 दिवसाचं रिचार्ज कशाला केलं. अरे ते चालतंय. अंदाजानं करता येईल ना बाबा. मी आता बाबा 50शीच आहे, अजून 20 वर्ष मी छान राहील, काही गोंधळ नाही झाला तर ठीक राहील. मग 20 वर्षाचं मला एवढा जप करायचा आहे. मी मुलांकरता नियोजन सांगतो. तुम्ही रोज जर एकदा रामरक्षा म्हटलीत, एकदा भीमरूपी म्हटलीत, एकदा विष्णू सहस्रनाम म्हटलं, गुणिले 365 दिवस सरळ झाले. अहो 10 वर्षामध्ये किती झाले त्यांची आवर्तनं. जसे पैसे जमा होतात ना LICचे, तसं त्यांचं पुण्य जमा होतं रोज जर म्हणत गेलात तर. त्याचंही प्लॅनिंग करता येऊ शकतं ना. हा पहिला अध्याय आहे की वेळेचं नियोजन करा. दुसऱ्या अध्यायात त्यांनी महत्त्वाचं थोडं अंतर्मुख करणारं साधन सांगितलं आहे. ते म्हणाले, देहामध्ये गुंतलेलं जे मन आहे आणि देहाच्याद्वारे विश्वातल्या अनेक गोष्टीत गुंतलेलं मन आहे ना राजा, ते तू तुझ्या आत्मशक्तीमध्ये, आत्मनावाचं जे काय ज्याच्यामुळं आपण जिवंतपणा अनुभवतोय त्याच्यामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न कर. आणि याकरता देहाची अवास्तव काळजी सोडून दे. पण कुठेही जाताना पहिला प्रश्न विचारतात माणसं, कमोड आहे का तिकडे.
नाही ऑपरेशन झालं आहे वयस्कर आहोत तो प्रश्न विटला वेगळा बरं, त्याच्याबद्दल नाही बोलणं झालं. आमका आहे का, खायला आहे का, प्यायला आहे का, एका सर्टन लेवलची आपण एक बिजमी करून ठेवायला पाहिजे, योजना करून ठेवायला पाहिजे, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा त्याची फार काळजी नको करायला. मी त्यांनी फारच मोठं लिहिलं आहे. ते म्हणले काय पाणी पाणी करतो, जगातले सगळे तलाव आटले काय, काय घर घर करतो, सगळ्या जगातल्या गुह्या संपल्या काय, काय फळ अन्न अन्न करतो, जगातली सगळी फळं संपली काय, झाडं संपली काय वगैरे. मी त्यांनी खूप म्हणजे ते परवडणार नाही आपल्याला. पण साधी गोष्ट उशी नाही आहे, नसली तर हे केव्हा तरी अशी गोष्ट येते, उशी नसते. आमच्या तुकोबांचा एक अभंग आहे. तुकोबा म्हणाले काय करायचंय, बाहू असता आपणा पाशी, 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 बाहू असता आपणा पाशी. अहो कशाला पाहिजे उशी, अहो कशाला पाहिजे उशी, अहो कशाला पाहिजे उशी, अहो कशाला पाहिजे उशी. खूप मोठी यादी केली त्यांनी. हे असेल तर अमुक, थोडक्यात नडता कामा नये. लगेच असलेल्या उशा फेकून द्या असा अर्थ नव्हे. असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हेच नको. तुमचं आरोग्य बिघडणार नाही काळजी घ्या, तेवढं तुम्ही सांभाळायला पाहिजे, पण नडता कामा नये. याला नेहमीच दृष्टांत सांगतो. रत्नागिरीला खूप मोठे अधिकारी साधू होऊन गेले, त्यांचं नाव पुरुषोत्तम शास्त्री फडके. संस्कृत अप्रतिम शिकवायचे, एकही रुपये फी घ्यायचे नाहीत मुलांकडनं. महाराष्ट्रातला पहिला शिक्षक ज्यानं मला आता पेन्शन नको, माझी मुलं आता नोकरी करतात म्हणून सरकारला लिहून दिलं पेन्शन नको मला. रत्नागिरीला गेलो की मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. असं की 10 वाक्य जरी अनुभवच आहे हो सगळा अख्खा. अत्तराच्या दुकानाच्या बाहेर जरी जाऊन बसला तरी गंध येतो तसा आहे. मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी अन्न सोडलं होतं, बरेच वर्ष अन्नच बंद केलं. फळ खायचं किंवा पंचामृत करून प्यायचं एकदाचं, पण छान तब्येत, असे तेजस्वी होते. तर मी ॲपल घेऊन गेलो त्यांच्याकडे, फळं काय सफरचंद घेऊन गेलो आणि नमस्कार केला. मी गडावरून आलो आहे. पादुका दौरा आमचा रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात उतरलेला होता. तिथं माझी कीर्तनं होती, पण वेळ होता म्हणून मी गेलो सकाळच्या वेळात. म्हणले बसा बुवा, माझा क्लास संपला की बोलतो मी. मग क्लास संपल्यानंतर मग मी ते सफरचंद ठेवली आणि माझ्याकडनं जरा वर्डिंग चुकलं. म्हटलं तुम्हाला फळं लागतात म्हणून मी आणलेत. लगेच उसळून म्हणाले, नसते बोलले तरी काही बिघडत नव्हतं, पण माझं कल्याण म्हणून त्यांच्या मुखातनं देवाने वदवलं, लागतात नाही बुवा, चालतात, लागत मला काहीच नाही. काय छान हो. हा दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायाचं मर्म सांगतो मी आपल्याला. सगळ्या अध्याय श्लोकवाईज बघणं शक्य नाही आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण कोणकोणत्या उपासना केल्यावर काय काय फलं मिळतात हे सांगितलं. कारण आपल्याला डायरेक्ट मोक्ष नको आहे, आपल्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे ना, आपलं आरोग्य बरं राहिलं पाहिजे. कोणाचं वास्तूचा प्रॉब्लेम असतो, कोणाचं काहीच पण समस्या असते आणि त्याला ते आवश्यक असतं. व्यवहाराने बोलतोय मी, आवश्यक असतं. लग्न होत नाही एखाद्याचं, लग्न झालं पाहिजे. मग त्याच्याकरता कुठल्या कुठल्या उपासना कराव्यात हे सांगणारा तिसरा अध्याय आलाय. थोडक्यात कसं परमात्म्याने आपल्या ज्या पॉवर्स आहेत त्या डेलिकेट केल्यात, वाटल्यात. परमात्मा आमचा आहे, तो सगळं बघेल असं नाही करून चालत. त्या परमात्म्याचीच ती शनी नावाची पॉवर असते. श्री गोंदवलेकर महाराज महान आहेत की नाही, रामाची कृपा आहे की नाही, रामांच्या डोळ्यात पाणी आलं की नाही त्यांच्याकरता. पण त्यांना 7.5 सुरू झाल्यावर गोंदवल्याला त्यांनी शनी मंदिर स्थापन केलं, कारण यात त्याच्याच पॉवर्स आहेत. कुठल्याच कन्फ्युजन राहू नये याकरता मी बोलतोय. मग त्यांनी यादी केली की कुठले कुठले काय काय आहे त्यांनी केलेलं, कुठल्या कुठल्या त्या देवता आहेत त्याची यादी ठेवली आहे बरं त्यांनी इथे, की अष्टवसू त्यांची नावं आहेत. त्या वसूंना काय मागू शकतो आपण, चांगली पत्नी मिळावी याच्याकरता काय करू शकतो, सौंदर्याकरता काय करू शकतो, त्या त्या देवता. तिसरा अध्याय आपण वाचून बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी ते जर सांगत बसलो त्याच्यातच वेळ जाईल.
म्हणून मी श्रीमंती करता त्यांनी सांगितलं, श्रीमंती हवी असेल तर काय करावं तेही सांगणार नाही आहे मी. आणि ते एक जण म्हटले, बुवा तेच सांगा, आम्ही भागवत वाचू बाकी घरी, तेच सांग म्हणतो. असं नाही, शिक्षण चांगलं घ्यायचं तेवढं मी सांगतो. शिकायचं जर असेल तर काय करावं, कुठल्या देवाची उपासना कराल? विद्या कामस्तु गिरीशम, शंकरांचं काहीतरी करत चला. परिणाम असा होतो की आपल्याला शिक्षणात काही कमी पडू देत नाही, कारण सगळ्या विद्या शंकरांपासून आल्यात बरं का. शंकरांनी गणपती बाप्पाला शिकवले, शंकरांकडे सगळं आहे. म्हणून शंकरांच्या दर्शनाला जा, शिवाय नमः जप करा. अहो कृष्णाने सुद्धा केलाय जप, भागवतात त्याचा थोडक्यात उल्लेख आहे. शिवमहापुराणात खूप मोठी कथा आहे की कृष्णाने कुठलं अनुष्ठान केलं, मग सांब नावाचा मुलगा जन्माला, त्याचं अनुष्ठान केलंय. सांबा म्हणजे शंकराने माझ्या पोटी जन्माला यावं असं. असो. आणि दुसरी गोष्ट, दाम्पत्यार्थम उमाम सतीम, प्रपंचच चांगला व्हावा वाटत असेल, सुना मुलं सासू सासरे एकूण व्याही यांचं चांगलं प्रेम राहावं वाटत असेल, कारण कुटुंब व्यवस्था चांगली राहिली तर आपण आनंदात राहतो. लक्षात घ्या, एका सर्टन लेवलपर्यंत तरी ते व्यवस्थित पाहिजे. याच्याकरता शंकरांची जी पत्नी आहे उमा, तिची उपासना करा. पार्वती देवीची उपासना जर तुम्ही केली तर तुमचं कुटुंब छान एकमेकांवर प्रेम करतं तुमचं. पण ते नाही केलं तर काय उपयोग आहे? संन्यास आणि वैराग्य हे फक्त परमार्थ करताय. प्रपंचात आपण राहतो, एकमेकांचं प्रेम नको का आपल्यावर? काही हिच्याकडं पाहिलं की हे, तिच्याकडे पाहिलं की मी म्हणणं, हल्ली लोक अनुलोम विलोम फार करतात म्हटलं. अनुलोम विलोम हे जीवनात अर्थ नाही हो. एक चरण म्हणूया, एक चरण म्हणूया. एका गजानन महाराजांच्या भक्तांनी काव्य लिहिलं, मी खूप वेळा म्हटलंय, आपणही अनेकांकडनं ऐकलं असेल, पण मला हे खूप आवडतं की छान कुटुंब व्यवस्था ठेवा. थोडंफार कमी जास्त राहतं पण ॲडजस्ट करा ना. आपण आपल्या लोकांकरता का नाही ॲडजस्ट करायचं सांग? केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या आपुलकीच्या नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानाची. नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानाची. ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा कुणामध्ये. आपुलकीच्या परस्परांना समजून घ्यावे, आढी नसावी मनामध्ये.
सोसवे फुगवे नको फुकाचे मोद रहावा मनामध्ये आपुलकीच्या आपुलकीच्या लळा जिव्हाळा आत असावा नको उमाळा वर करणी. आतमध्ये अंतःकरणापासून प्रामाणिक प्रेम करावं सर्वांवर. नको घराला गर्व धनाचा लीन राहावे प्रभुचरणी. दिवसा राती परमेश्वराचा निवास असावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधूनही स्नेह जपावा मनामध्ये. आणि याकरता जगदंबा पार्वती देवीची सप्तशतीचं आवर्तन अनुष्ठान दर महिन्याला एक करून येत चला. स्वतः आपण काही जप करा. जगदंबेला कुलदेवतेचं नीट करा. त्यांनी यादी दिली आहे की कशा करता काय. राज्य पाहिजे असेल तर काय, अमुक पाहिजे असेल तर काय, खूप यादी आहे. आपण दुसऱ्या स्कंदातला 3रा अध्याय वाचा. पण आता आपल्याला एकदम 9व्या अध्यायावर उडी मारायची आहे. सगळ्यांनी आपल्याला दिलेले जे हे आहेत ते काढा. चतुश्लोकी भागवत माझ्या पाठोपाठ म्हणा आणि त्याचा थोडक्यात अर्थ बघायचा आणि थांबायचं. सोळा 17 पान आहे काहीतरी. 18 पान आहे. 18 पान चतुश्लोकी भागवत म्हणजे सगळ्या भागवताचं सार बर का. हे चतुश्लोकी भागवत असं म्हटलं तरी आहेत प्रत्यक्षात ते 7 श्लोक. श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच ज्ञानं परम गुह्यं मे ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं यद्विज्ञान समन्वितं सरहस्यन्तदङ्गं च सरहस्यन्तदङ्गं च गृहाण गदितं मया गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानं तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् सुते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं नान्यस्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् विमुह्यति कर्हिचित् श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। शुकदेवजी सांगतात, ऐक राजा, हे तत्वज्ञान ज्यानं अंतःकरणात बिंबवून घेतलं त्याला जन्ममरण परंपरा नाही. बाकीच्या उपासना ज्या आहेत त्या आपल्याला पुण्याही देतात, पण ही उपासना आपल्याला आत्मसाक्षात्कार करवून देते.
समर्थांची एकच ओवी सांगतो, म्हणजे आपल्याला चतुश्लोकी भागवताच्या म्हणजे त्यातल्या तत्वज्ञानाच्या चिंतनाचा दर्जा लक्षात येईल. आपण पुष्कळ पुण्य करतो, दानधर्म करतो, व्रतवैकल्य करतो. समर्थ म्हणाले मॅक्झिमम पुण्य कशात आहे कल्पना आहे का आपल्याला? आत्मज्ञान पाहे सदा, मी कोण आहे खरा हे जो सतत पाहत राहतो ते इथे आलंय, येणार आहे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दुष्टपातकांची बाधा निरसन केली. म्हणून बाकीच्या पुण्याई ज्या आहेत त्या या पुण्याईपर्यंत जाण्याच्या सबवे आहेत असं म्हणा. प्रत्यक्षात मुख्य रस्ता जर कुठला असेल तिथपर्यंत जाणाऱ्या साधना कुठल्या आहेत? बाकी सगळ्या साधना इथपर्यंत नेऊन पोहोचवतात आपल्याला. ही साधना आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवतात. आणि शुकदेवानी सांगितलंय ना राजाला, मी काही माझ्या मनातलं सांगत नाही आहे. राजा हे सर्वप्रथम आदिनारायणाने ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं, नारदांनी वेदव्यासांना म्हणजे माझ्या श्रीगुरूंना सांगितलं, त्यांनी मला सांगितलं आणि मी तुला सांगतोय. काय म्हणाले भगवान ब्रह्मदेव? ओरडून बोलावं लागतं. ब्रह्मदेवांना जेव्हा ब्रह्मदेव निर्माण झाले, ब्रह्मदेव म्हणलं की ते बघू एखाद दिवस आपण ब्रह्मदेव काय प्रकरण आहे. ब्रह्मदेव म्हणलं की 4 तोंड, हातात पंचांग, कमंडलू, उसाच्या गुराळातलं चित्र न काढू. ते काहीतरी आपलं करायचं म्हणून केलंय. ब्रह्मदेव याचा अर्थ विश्वनिर्मितीची व्यवस्था. ती जेव्हा निर्माण झाली, ती कशातून निर्माण झाली? तर ज्याच्यातून निर्माण झाली त्याला विष्णूची नाभिकमल म्हणतात. आता कमळ कसं निर्माण झालं असं मागं मागं नका जाऊ. ते पुन्हा सांगतो, ते डायग्रॅम कळाय करता काढलेलं आहे. म्हणजे ते ब्रह्मदेव नावाचं काही निर्माण झालं, ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतोय. त्यानं विचार केला, म्हणजे त्याच्या ठिकाणी चिंतन झालं की अरे मी कोण आहे, हु एम आय, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. आणि म्हणून त्यानं हजारो वर्ष तपश्चर्या केली. इथे लिहिलंय त्यांनी, तप हा शब्द ऐकायला आला त्याला. शब्द निर्माण झालेला नव्हता ना, ऐकायला आला. पुन्हा सांगतो, आपल्याला कळावं म्हणून सांगतायत. आणि कुठलं तप? केळी, रताळी, साबुदाण्याचे वडे नव्हे, ज्ञानाचं तप. अस्य ज्ञानमयं तपः. आपण वेदांमध्ये मंत्र म्हणताना अस्य ज्ञानमयं तपः, विचारांचं तप केलं. ब्रह्मदेव विचार करतोय की मी कोण आहे, मला कोणी जन्माला घातलंय, काय नेमकं प्रकरण आहे हे. आणि खूप तप केलं. आत्मबोध नावाचा एक ग्रंथ आहे आचार्यांचा, छोटं प्रकरण ग्रंथ आहे. ते म्हणले कधी ज्ञान होतं माहितीये का? तपोभी क्षीण पापानाम शांतानाम वीतरागिणाम मुमुक्षूणाम अपेक्षोयम आत्मबोधो अभिधीयते. आत्मबोध कधी होतो? तपानी आपण जेव्हा क्षीण पाप होतो, म्हणजे पाप संपतं. पाप संपतं म्हणजे रागद्वेष संपतात. कशाबद्दल तरी आपली अनुकूल भावना आहे की नाही, आणि कशाबद्दल तरी प्रतिकूल भावना आहे की नाही, हे पाप आहे. म्हणजे हा वाईट आणि तो वाईट असलं काही नाही. कशाबद्दल तरी आपली अनुकूल भावना असते. थंडी कशाला हो एवढा एसी लावाय, किंवा कशाला एवढं गरम होतंय, हा ते मला कळावं निश्चित. मला थंडी नको आहे आणि तर पंखा लावलाय हे कळावं निश्चित. पण त्याबद्दल माझ्या ज्या डेस्परेटली तीव्रतेनं भावना असतात ना, ते पाप आहे. ऍडजस्ट करावं. काय ते त्रास करून घ्यायला पाहिजे असं काही नाही. मनाला त्रास नाही करून घ्यायचा, हा मुद्दा आहे. आणि तो क्षीण पाप होतो. तपोभी क्षीण पापानाम परिणाम शांतानाम शांत वीतरागिणाम विगतः रागः यस्मान सहा विरागा. वीतराग झाला बस, मला काही नको. कुठल्या लोकात जायचं, विष्णू लोकात काही गरज नाही. शिवलोकात तुमच्याकरता जागा रिझर्व ठेवून काही मग तुम्हाला मोक्षही नको, काहीही नको. असं तृप्तीनं वाटणं, याला वीतराग म्हणतात. तृप्तीनं वाटलं पाहिजे, आता नको मला. वेळेवर नाही ना तुम्ही मला बटाटे वडे वाढलेत. माझे गुरुजी म्हणतात बटाटे वडा नाही मिळाला पण परमार्थाचा वडा झाला म्हणले त्याच्या. इतर रागेणार नको, ठीक आहे, चलो इग्नोर इट. आणि मग
मग मुमुक्षूणाम अपेक्षोयम आत्मबोधो अभिधीयते. मग मुमुक्षूंना अपेक्षित असणारा जो बोध आहे, मी कोण आहे हा बोध, पाहावे आपणासे आपण या नामज्ञान, ह्याच्याकरता भगवान प्रगट झाले. कोण? आदिनारायण. हे वेदव्यासाने तुम्हाला मला कळावं म्हणून शब्दबद्ध केलंय. शब्द नव्हतेच तर काय केलं? त्यांनी त्याला सांगितलं. आता म्हटलं ना आपण, ते त्यांना सांगितलं. अहो, शब्द नव्हते, जगच निर्माण नव्हतं झालं. दिशा निर्माण झाल्या नव्हत्या आणि शब्द निर्माण झाले नव्हते. दिशाच निर्माण नाही झाल्या. शब्द हा आकाशाचा गुण आहे, लक्षात घ्या. आकाश, दिशा आणि शब्द एकाच मिनिटाला निर्माण होत असतं, एकाच क्षणाला. मिनिट सुद्धा खूप मोठं म्हणलो, एकाच क्षणाला निर्माण होत असतं. दिशा नव्हत्या निर्माण झाल्या, पंचमहाभूत निर्माण नव्हती झाली. मग शब्द कसे? वेदव्यासाने तो अर्थ शब्दबद्ध केला. अर्थ शब्दबद्ध करावा लागतो, लक्षात घ्याल. शब्दांना अर्थ नसतो, अर्थाला शब्द असतो. लक्षात येते का? बघा, प्रश्न विचारू, आधी शब्द का आधी अर्थ? बुवा, ते आम्हाला कशाला विचार करायला लागतो? तुम्हीच भाना काय? आधी शब्द का आधी अर्थ? तर तुम्हाला आम्हाला शब्दानेच अर्थ पाहिजे सवय, म्हणून आपल्याकरता आधी शब्द आणि आधी मग अर्थ असं होतं. पण ऍक्च्युली जो अर्थ असतो त्याला शब्दबद्ध केलं जातं. माऊलींची ओवी आहे, शब्दू पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. शब्द पुसला पण अर्थ पुसला जातो का? आमचे सोनोपंत मामा एक दृष्टांत सांगायचं या ओवी करता. एक मास्तर आले, जुना काळ, नवीन शिक्षक हो, टार्गेट पोरं असतातच. एका पोरानं तिथला खडू घेतला एवढाचा तुकडा आणि त्या फळ्यावर लिहिलं मास्तर गाढव आहे. आणि नवीन शिक्षक आले, रागावले हो, छडी घेतली. आधी पहिल्यांदा ते पुसून टाकलं, छडी घेऊन परत, तू लिहिलंस का, तू लिहिलंस का? कोण म्हणणार आहे मी लिहिलं? तू लिहिलंस का, तू लिहिलंस का, तू लिहिलंस का? नाही, आम्ही नाही लिहिलं, आम्ही नाही लिहिलं, आम्ही नाही लिहिलं. एका बरोबर, तू लिहिलं का? तो म्हणला काय? शब्द पुसला तरी अर्थ पुसला नाही ना गेला. तसं हे चतुश्लोकी भागवत शब्दबद्ध केलंय, त्याचा अर्थ महत्वाचा आहे. शब्द फोलपटासारखा आहे आणि अर्थ शेंगदाण्यासारखा आहे. फोलपट गोळा करून नाही मजा, खूप शब्दबद्ध, मी फार शब्दज्ञानी झालो, नाही उपयोग. शब्दाचा अर्थ मला अपील झाला पाहिजे, आत्मतेचं फिलिंग आलं पाहिजे. अरे अच्छा, हे असं दिसतंय, असं असावं. असं करत 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 एक वेळ अशी येते की त्याचा अर्थ करेक्ट कळतो आणि त्यालाच साक्षात्कार म्हणतात. शब्दाने कळते ती शास्त्र प्रचिती. हेच गुरूंनी शिक्का मारला की ती गुरु प्रचिती, आणि आपल्याला अनुभव आला की आत्मप्रचिती. या 3 प्रचिती आपल्याला आल्या पाहिजेत. त्यातल्या शब्द प्रचितीचा विचार करूया. भगवान आदिनारायण सांगतायत म्हणजे तो अर्थ इकडून इकडे ट्रान्सफर करतायत. हा ट्रान्सफर मी करतोय, तर तुला येईल तो मेसेज. करू का पेअर? तू हो येस म्हण. पहिले 2 श्लोक ते आहेत बरं का. श्री भगवान वाच ज्ञानम परमगुह्यम मे, माझं परमगुह्य ज्ञान, विज्ञान समन्वितम म्हणजे अनुभवासह, सरहस्यम रहस्यांसह, तदंगंच त्याचे अंग उपांग जाणून घे. ज्ञानाची गृहाण म्हणजे धारण कर, घे. गदितम मया, माझ्याकडून जे दिलं जातंय ते तू ब्रह्मदेवा घे. यावान अहम, जेवढा केवढा मी आहे. यथा भावो, माझी उपस्थिती, असणं, असण्याला भाव म्हणतात, नसण्याला अभाव म्हणतात. भाव म्हणजे असणे, माझं जे असणं आहे. यथा भावो, जसा मी केवढा आहे, जेवढा केवढा आहे. यद्रूप, माझं खरं रूप कसं आहे. गुण आणि कर्म हे सगळं तू माझ्या अनुग्रहाने जाण. 2रा श्लोक, असतो ते मदनुग्रहात, माझ्या अनुग्रहाशिवाय ते जाण. देवाला जोपर्यंत वाटत नाही की आपल्याला तो कळावा तोपर्यंत तो आपल्याला कळत नाही. कळते का बघा? आपल्या क्षमतांनी तो कळत नाही. आपल्या क्षमतांनी आपण आपला अहंकार दूर करू शकतो फक्त. आणि एक वेळ अशी येते की सद्गुरु कृपा करतात, किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दन. या करता सद्गुरू, आणि हे सद्गुरू म्हणून त्याला सांगतायत. आता राजा,
5 मिनटं बरं, 8:30ला 5 कमी आहे, 7-8 मिनटं कमी आहेत, एक 5 मिनटं उशीर होईल, 8:30 5 होतील. पण पुन्हा हा विषय कधी येणार? संपूर्ण विश्व तू निर्माण करणार आहेस, काही काळ ते राहणार आहे आणि नंतर नाहीसं होणार आहे. विश्वाला जे मूलद्रव्य वापरशील ते काय वापरणार आहेस? तर तू माझ्यातला छोटासा भाग वापरशील. म्हणून विश्व निर्माण होण्यापूर्वी काय आहे? अहम एव सम एव अग्रे, मी आणि फक्त मीच. विश्व निर्माण होण्यापूर्वी, तुझ्याही निर्मितीपूर्वी मी आहे, हे सांगितल्याशिवाय कळणार नाही म्हणून शब्द वापरणं चाललंय. ते तत्व बोलतंय, बोलणार का? ते नाही बोलणार, पण ते बोलल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. समर्थांची उभी, आता पाऱ्हेरा किती देणे, आत्माराम नावाचा ग्रंथ आहे. आता किती वेळा सांगू म्हणले मागं जाऊन, पण शब्दबद्ध केल्याशिवाय शब्दाने कळत नाही. ते शब्दाने कळेना आणि शब्दविण कळेल. आत्माराम करतात, आणि कळले ऐसे घडेना तया वस्तुसी. जे शब्दविण कळेना आणि जे शब्दे आकळेना. आत्माराम. पण कळणार कसं? चिंतनाला काहीतरी दिशा आली पाहिजे ना आपल्या. एवढ्या करता बोलणं चाललंय. ते परमात्म तत्व. फार सुंदर शब्द आहे. तदा स्तिमित गंभीरम, पंचदशीने केलेली व्याख्या. पंचदशीमध्ये स्तिमित गंभीर, बाकी काही नाही, ते फक्त आहे. आणि याकरता एक विचार करा, आकाशासारखं, गगन सदृशम. मग आकाशात आणि त्याच्यात काही साम्य आहे का? होय. काय? विशालता आणि सर्वव्यापकता साम्य आहे. फरक काय आहे? आकाश वेगळेपणानं आपण अनुभवू शकतो. अवकाश, स्पेस, मला कळतंय ना इथे एवढी जागा आहे, तुम्हाला मला कळतंय ना. असं वेगळेपणानं ते परमात्मा तत्व अनुभवता येत नाही. पण आकाशासारखं, ज्याला परब्रह्माचा विचार करायचा त्याने आकाशाचा विचार करा पुन्हा पुन्हा. अहम एव सम एव अग्रे नान्यं यत् सदसत् परम. सद आणि असद, खरं आणि खोटं काहीही नसतं. दोन्ही माझ्यातून निर्माण झालंय. नामदेव महाराजांचा अभंग आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव सुद्धा त्याच्या ठिकाणी नाही आहे आणि नेणीव पण नाही आहे. जाणीव आणि नेणीव दोन्ही त्याच्यातून तयार निर्माण झालेले आहेत. कशा? येईल ती प्रक्रिया पुढे सांगतात. हे विश्व नाहीसं होईल केव्हा तरी. तेव्हा काय उरेल? तेव्हा मीच उरेल. सोपं करून बोलूया जरा. सोन्याचा बिल्वर, सोन्याची अंगठी, सोन्याचे 2-4 पदार्थ बनवण्याकरता सोन्याची 2 बिस्किटं दिली आणि त्या सुवर्णकारांनी छान घडवून छानपैकी त्याला नक्षीबिक्षी करून त्या सोन्याचे तुम्ही सांगितलेले ऑर्डर दिलेले पदार्थ बनवून तुम्हाला दिले. आता ते सोनं बोलतंय, मगाशी मी बिस्किट होतो. अहम एव समय एव अग्रे. आता मी काय झालो? बिलवर झालो, आकार आला मला. आणि केव्हा तरी त्यांना कंटाळा आला. नवीन पिढ्यांना हे जुने दागिने आवडत नाहीत, बोरमाळ फिरमाळ त्यांचे वेगळे असतात. मग त्यांनी काय केलं? तेच सोनं नेलं. इतकं शुद्ध सोनं आता मिळत नाही. असं शुद्ध सोनं त्या सुवर्णकाळा ओळखीचा आहे तो. त्याला सांगितलं, बाबा रे याचंच आम्हाला नवीन करून दे. त्यानं ते घेतलं आणि भट्टीमध्ये त्याच्यात उकळलं. आता काय झालं? ते परमात्मा बोलतोय, अहम एव सम एव अग्रे न अन्यद्यत् सदसत् परम पश्चादहम. आफ्टर डिमॉलिश, पश्चादहम यदेतच्च यो शिष्येत यो अवशिष्येत सो अस्मि अहम. ते सुद्धा मीच आहे. विचार करावा ते कसं परमात्मा. ब्रह्मदेवाला सांगताय ते. शब्दबद्ध केलंय व्यासाने. दुसरा पुढचा शब्द, ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत च आत्मनी. आपल्याला खरं 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 म्हणून जीवाना जे प्रत्ययाला येतं हे खरं आहे वाटतं की नाही? आपला देह खरा आहे. आत्ता तो प्रवचनाला बसला आहे. बरं पुढंच बसलो, त्यामुळं 8:30ला संपवतील म्हणले त्या बेताने बसलो होतो आम्ही. आता ते बंदही करता येत नाही आहे, मधनं उठता येत नाही आहे. काय बोलेल बुवा सांगता येत नाही. असं सगळं खरं खरं वाटतं आपल्याला. पण जेव्हा ज्याचं वर्णन चाललंय त्याचा अनुभव आपल्याला येतो त्यावेळेला हा अनुभव बंद होतो. मग हे आकार आणि नामं चालू राहतात का?
चालू राहतात, पण याचा आज मोहात्मक होणारा परिणाम आहे. आज आपल्याला हे खरं वाटतंय म्हणजे खरंच खरं वाटतंय. हे मिथ्या स्वरूपातलं खरं आहे. मिथ्या नावाचं एक सत्ता आहे. मिथ्या म्हणजे व्यावहारिक सत्ता म्हणा. सत्तेचे 3 प्रकार केलेत ना सुरेश्वर पादाचार्यांनी. एक प्रातिभासिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रातिभासिक सत्ता खोटी आहे. म्हणजे भास, वाटणं, दोरीवर सर्पाचा भास, स्थाणूवरती भूतांचा भास, असं वाटणं. अरे बापरे, मला वाटलं भूत आहे. काही नाही हो, ते परवाच आम्ही नारळाचं झाड तोडलं आणि नेमकं त्याच्यावर कोणीतरी काहीतरी धोतर वाळत घातलं. एवढं नारळाचं झाड रात्री हो, ते असं हुर्र वाऱ्याने हुर्र होत आहे. ते वाटतं, पण जेव्हा खरं कळतं काय आहे तेव्हा त्या ठिकाणी भूत नाहीसं होतं. होतं का ते भूत? होतं का? मग नाहीसं झालं का? नव्हतंच तर काय नाहीसं झालं. असा बोध होतो जेव्हा आपल्याला ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेतच्या आत्मनी. पण माझी माया नावाची शक्ती आहे बरं का माया ताई, माझी माया नावाची शक्ती आहे. म्हणजे याचा विचार आपण उद्या करणार आहोत, पण उल्लेख करून ठेवतो मी. एक आपल्याला गंडवणारी व्यवस्था आहे देवाची. माणूस जेव्हा एकमेकांना गंडवतो, हा शब्द लक्षात घ्यायला, अगदी गंडवणे शब्द. अहो तुम्ही घरी गेलात ना तर मी नाव सांगतो त्यांचं, तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, डेव्हिड कॉपरफिल्ड एवढं टाका, डेव्हिड कॉपरफिल्ड. माझे गुरुजी ते उदाहरण देतात म्हणून मी ते दिलं. मी उदाहरण देतो, मी पाहिलेत. रघुवीर भोपळे म्हणून पुण्यामध्ये एक मोठे जादूगार होऊन गेले. रघुवीर भोपळे सदाशिव पेठेत राहायचे. त्यांनी बंगला बिंगला बांधला, पूर्वी वेगळ्या ठिकाणी राहायचे. मग अहो ते जादूचे प्रयोग करायचे आणि ते जादूच्या प्रयोगाचे क्लासेस घ्यायचे. हे मी कसं घेतो ते आमच्या सातारला आले होते एकदा इंग्लिश स्कूलला. सातारला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची एक शाळा आहे, तिथे मी 8वी 9वी 10वीला होतो. आणि आम्ही अगदी पुढं जाऊन बसलो वाळूत. ते स्टेडियम बिडियम नवीन बांधलेलं होतं, पुढं जाऊन बसलो. आणि झालं ना, त्यांनी बरेच प्रयोग केले. 2 तास त्यांचे प्रयोग, खूप त्यांना पैसेही मिळाले, सगळं झालं. तर ते काय करायचे, असे एक कोन घ्यायचे असा कागदाचा आणि त्यातनं बघा काय आहे का यात, काही नाही, भुर्र करून लाया अशा यायच्या त्यातनं पॉपकॉर्न. आणि आम्हाला असे मोठमोठ खाल्ल्या हो मी त्या. नंतर म्हणले थांबा थांबा थांबा. आणि त्यांनी काय केलं, माझ्या मित्राला शेजारी, आम्ही बरोबर आलो होतो, त्याच्या सायकलवर मी आलो होतो, त्याला बोलावला वरती. बघा म्हणले आता मी याला कापतो. आमच्या समोर त्याला कापला त्यांनी आणि थेंबरही रक्त नाही, असा कापला. अर्ध टेबल इकडं लावलं, अर्ध टेबलही कापलं, अर्ध इकडं लावलं. आता मी चिंतित झालो, आता जायचं कसं, पण घरी गेल्यावर विचारणार मग, अरे तो कुठं गेला. लहान होतो आम्ही. आणि काही नाही, परत जोडला त्याला आणि परत तो उठून बसला आणि त्याला 2 बिस्किटे खाल्ली, माझ्या शेजारी येऊन बसला. हे आपणही पाहिले असतील प्रयोग. किंवा मी डेव्हिड कॉपरफिल्डचं नाव घेतलं. आत्ता परवा त्यांनी प्रयोग केला काही वर्षापूर्वी. अमेरिकेतलंच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ना, तो त्यांनी डिसअपिअर केला होता. विमानं घेतली, विमान घेतलं, विमानात सायंटिस्ट लोक बसवले, वैज्ञानिक, अमेरिकेतलं सांगतो मी तुम्हाला. आणि कॅमेरा लावले त्यांनी आणि लोकही बघतात, मोठं विमान. आणि त्यांनी त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला अशा प्रदक्षिणा घातल्या 1 2 अशा आकाशातनं. आणि बघा म्हणले आता, आणि एकदम एक वेळ अशी आणली की आता नाहीसा झाला बघा तो. आणि तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी गेला नाहीच तिथे. बरं तुम्ही माणसाला फसवू शकाल, कॅमेऱ्यातनं सुद्धा तो डिसअपिअर झाला. तुम्हाला हे बघायला मिळेल कदाचित, मला माहिती नाही आता व्हिडिओ तो आहे का. डेव्हिड कॉपरफिल्ड. आणि बघा म्हणले परत आला तो आणि परत तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी निर्माण झाला. ही काय आहे, ही बाजीगरी नावाची विद्या आहे. बाजीगरी नावाची विद्या. त्यानंतर दुसरी सांगितली वोडंबरी, अवडंबरी नावाची राक्षसांच्या जवळ विद्या आहे. इंद्रजितानं सीतेचं मस्तक केलं. ताई पुढून जा इथून, हे बघा एक, हे बघा, हॅलो, इथून अशा जा, इथं सोपं आहे, इथून जाणं सोपं आहे.
त्यांना रस्ता, ते बघ रस्ता आहे ना, बाहेरच जातात. सीतेचं मस्तक करून रामाला फसवलंय, रामाचं मस्तक करून सीतेला फसवलंय. वाल्मिकी रामायणात म्हणून ही कुठली अवडंबरी नावाची विद्या. आणि भगवंताची जी विद्या आहे, भगवंत आपल्याला आतमध्ये, या शरीराच्या आतमध्ये आपण आहोत, या शरीराला खरं माना, मनाला खरं माना, अंतःकरणाला खरं माना याकरता. आणि म्हणून त्याची जेव्हा कृपा होते तेव्हा ती काय करते, माया आपल्याला हे लक्षात आणून देते, माया. कारण हा मुद्दा मी तुम्हाला चांगला सांगू नये किंवा माझं निश्चिंतन होऊ नये, काहीतरी डिस्टर्बन्स. कारण आहे तर आहेच आहे ना हो. मला चिंतनाला का जमत नाही, मला परफॉर्मन्सला का जमत नाही, काहीतरी देवाची व्यवस्था करतो की नाही होता का माया आता, असं लक्षात घ्या. कशात कसं गुरफटवेल सांगता येत नाही. आणि परिणाम असा होतो की तद्विद्याद आत्मनो मायाम यथा भासो यथा तमहा. नसून सुद्धा चंद्राची चळक दिसते की नाही, चंद्र एकच आहे, चंद्राची कोर एकच असते, द्वितीयेचा तृतीयेचा चंद्र. पण डोळे खराब झाले तर 2-3 चंद्र दिसतात की नाही, किंवा काही लोकांना होतो का चष्मा काढला की 2-3 2 माईक दिसतात, इथे एक माईक दिसत होतं की नाही, आहे का तसं? म्हणजे दृष्टी बिघडवते ती व्यवस्था. माऊलींची ओवीच आहे, लचकलिया दृष्टी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मिया केली. ती परमेश्वराची व्यवस्था आहे. आणि म्हणून त्याची कृपा मिळणं ही सुद्धा त्याची व्यवस्था आहे. आणि त्याची अवकृपा होणं, प्रपंचच खरा वाटणं, विषयसुखामध्ये लिडबिडल्यासारखं, चिखलात भरल्यासारखं त्याच्यात लिडबिडणं ही सुद्धा त्याची व्यवस्था आहे. म्हणून त्याला प्रार्थना करावी, देवा जे शुद्ध आहे ते तुम्हाला. रोज एकदा प्रार्थना करावी, तो प्रार्थनेलाच फळ देतो. बरं, प्रार्थनेलाच फळ देतो. तिसरा श्लोक आहे यथा महांती भूतानी भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम. साधना कशी करावी हे सांगणारे पुढचे 2 श्लोक आहेत. ॲक्च्युअल फॅक्ट सांगणारे पहिले 2 श्लोक आहेत. आणि साधना कशी करावी भगवान सांगतात. पंचमहाभूत ही एकमेकामध्ये बेमालूम पद्धतीनं मिसळलेली आहेत. आकाशामध्ये पृथ्वी तत्व आहे, आकाशाचं जडत्व हे आकाशाचं पृथ्वी आहे, आकाश आपल्याला कळतं हे आकाशाचं तेज आहे, आकाशात वायू आहे हे सांगायला नको ना, आकाशात आकाश आहे आहेच आहे. याप्रमाणे पंचीकरण म्हणजे 5 महाभूत एकमेकामध्ये बेमालूम पद्धतीनं मिसळलेली आहेत. तसा मी सगळ्या विश्वामध्ये त्रिगुणामध्ये मीच आहे, पंचमहाभूतामध्ये मीच आहे, अष्टधा प्रकृतीमध्ये मीच आहे. आणि खरं सांगू, या सगळ्यात मी असलो तरी मी या सगळ्यात नाही आहे. कसं, एकाला असं वाटलं, 4थ्या मजल्यावर उभा होता, वरनं त्यानं पाहिलं, त्याला वाटलं रुपयाचं छोटं नाणं असतं ना ते आहे वाटतं, पण भरा 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 आला. 3ऱ्या मजल्यावरनं बघितलं, गेलं नाही ना, कोणी उचललं नाही ना. त्याला वाटलं नाही 1 रुपयाचं नाही, बहुतेक 2 रुपयाचं. जरा आकार वाढला त्याचा, कारण तो वर जवळ आला ना. आणि धावत 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 येऊन बघतो, 3ऱ्या मजल्यावरनं बघितलं, 4थ्या मजल्यावरनं, 2ऱ्या मजल्यावरनं बघितलं, नाही हो 2चं नाणं नाही आहे, 10चं नाणं आहे. चमकत होतं असं गोल अंगणात पडलेलं. आणि प्रत्यक्षात तिथं येऊन पाहतोय, सोडा वॉटरच्या बाटलीचं बूच होतं उलटं पडलेलं. आता ते बूच जे आहे, ते टोपण जे आहे ते बोलतंय, मगाशी रुपया मीच होतो, 2 रुपये पण मीच होतो, 10 रुपये पण मीच होतो, हे सगळं मीच आहे, पण ह्याचा माझा काही संबंध नाहीये. भासतय तोपर्यंत तुम्ही, भास जोपर्यंत होतोय तोपर्यंत तुम्ही हे कशाचं बनलंय याचा विचार करा. पण भास बंद होतो त्यावेळेला त्याचं मूळ मटेरियल कळल्याचा परिणाम याचा आणि त्याचा काही संबंध नाही हे लक्षात येतं. भगवान सांगतात याच्याकरता काय उपाय करा, एतावदेव जिज्ञासम, हेच जाणून घेणं महत्वाचं आहे. बरं,
नुसते माणसं आंघोळी करत असतात. नुसतं म्हणले समर्थ म्हणाले घंटा घणघणा वाजती नाना स्तोते स्तवने स्तुती, बरं ह्याच्यात अडकतात. ते सगळं करू नका असा मुद्दा नाही आहे. आमच्या दासगणू महाराजांचं एक पद आहे, छोटंसं श्लोक आहे. ते म्हणले गंगा स्नानानं मुक्ती मिळत असती तर सगळे मासे मुक्त व्हायला पाहिजेत की नाही. मासा स्नान करी ध्यानाने मुक्ती मिळत असती तर बगळे पण ध्यानच करतात की नाही. धरी बकपहा ध्यानाप्रती साजिरे. ते म्हटले ते जेवत नाहीत, फक्त वायू भक्षण करतात. प्राणायाम, अरे वायू भक्षित वासुकी, वासुकी फक्त वाऱ्यावर राहू शकतो. म्हणले भस्मधारण त्यांचं एकदाही चुकलं नाही. विभूतीने की लिप्त केला खरे, गाढवाला भस्मात लोळायला आवडतं. म्हणले पण त्यांचा रोज जप करतात ते श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम. म्हणले देहा पोपट राम राम म्हणतो. पोपटाला जरी शिकवलं ना जय श्रीराम बरोबर बोलतात बघा ते. देहा पोपट राम राम म्हणतो, मेंढाही पर्णाशनी. मेंढा शेळी सुद्धा पानच खाऊन जगतात ना. बोले दास गणू एक दास गणू कुणा, गवसला सांगा हरी यातुनी. ते सगळं करूया पण चिंतन महत्वाचं आहे ते हे एतावदेव एवढंच. जे विश्व निर्माण होण्यापूर्वी परमात्माचं तो होतं ते तसंच आज आहे. त्याचं निर्गुणत्व भंगलेलं नाही आहे हे जाणून घ्या. ज्या क्षणाला जाणाल त्या क्षणाला तुमची बुद्धी त्यामध्ये, बुद्धीची विचार व्यवस्था म्हणजे वृत्ती ही त्यामध्ये निवृत्त होते. वृत्तीची ही निवृत्ती आपणासकट आणि त्या क्षणाला क्लिक होतं. त्याकरता काय कराल, दोन अन्वय किंवा व्यतिरेक या दोन पद्धतीने. अन्वय म्हणजे जोडत जाणे आणि व्यतिरेक म्हणजे तोडत जाणे. लय प्रक्रियेचा विचार करा किंवा जोडलं कसं गेलंय याचा विचार उद्याच्याला थोडा करू आपण. कसं जोडलं गेलंय, कसं विश्व निर्माण झालं आणि असा सतत विचार जर केला तर एतावदेव जिज्ञास्यम तत्वजिज्ञासून आत्मनः. पुढे सांगतात एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान कल्पविकल्पेषु न विमोह्यति करिहिचित. हे चिंतन रोज जो करतो एक वेळ ते चिंतन फलद्रूप होतं आणि मग त्याच्या चित्तातला मोह संपतो आणि तो जे आहे ते त्याला कळल्याचा परिणाम सगळ्या अर्थानं सुखी, सगळ्या अर्थानं आनंदी तो होतो. आणि ते होण्याकरताच ब्रह्मदेवाला हे सांगतायत. आणि राजा परीक्षितीला जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याच्या डोक्यावरचा मृत्यूचा भारच गेला. राजा म्हणाला बस झालं, आता पुढं काही नाही सांगितलं तरी चालेल महाराज, झालं का मी माझं काम. आता आला तक्षक तरी मला चावायला हरकत नाही, आय एम रेडी. ते म्हटले तुला वेदांत कळला राजा पण अर्धाच कळला का, म्हणजे अजून तक्षक येणार आहे असं समजतोयस तू. म्हणजे स्वप्न पडलंय तुला की तू झोपेतनं जागा झालायस, अजून खरा जागा व्हायचा आहेस. त्याच्याकरता काय करू, उद्या 4:30ला ये. इथून पुढं 10 स्कंध येणार आहेत. आता 2 स्कंध पूर्ण होत आहेत, 9वा अध्याय. यानंतर फक्त एकच अध्याय राहतो 10वा. दुसऱ्या स्कंधामध्ये फक्त 10 अध्याय आहेत. थोडासा विचार करू. उद्या कपिलगीतेचा विचार करू आणि नरसिंह अवताराने उद्या समारोप होईल. 3ऱ्या दिवशी समारोप होतो तर भगवान नरसिंह जन्माला येतात. जन्माला येतात म्हणजे प्रगट होतात. आणि अनेकांचं कुलदैवत आहे लक्ष्मी नरसिंह बरं का. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी लक्ष्मी नरसिंहाचं जन्म ऐकायला या. बघू भगवंत मला काय सुचवेल. थोडक्यात मध्य एखादी कथा चांगली, एखादी जास्त, असं करूनच सांगावं लागणार आहे. सगळे डिटेल्स ऐकायचं असेल तर कुठं भागवत लांब असेल तर चला, मग तिथे आम्ही 6-6 तास, इथे जसे 4 तास तिथे 6-6.5 तास बसतो. आणि सलग नाही बसत, 3 तास सकाळी 3 तास संध्याकाळी. मग परिणाम काय होतो की भरपूर वेळ मिळतो. बरं आम्ही आचारी बिचारी सगळं घेऊन जातो त्यामुळं आपल्याला काही नाही, तिकडे निवांत आमटीला फोडणीचा जो हास येतोच मध्ये मध्ये. हां, त्यामुळं आपण निश्चिंतपणानं बसायचं असतं. थोडासा वेळ काढत चला. तुम्ही माझ्याबरोबर या असं अजिबात नाही मला म्हणायचं बरं, कुणाबरोबरही जा तुम्ही, पण थोडासा शांती विश्रांती करता आणि चिंतनाकरता वेळ काढत चला. थोडंसं प्रपंच सोडून जावं आणि मग तिथे बसून शुकताल असेल कुठेही असेल असं पुष्कळ लोक ट्रिप काढतात. मी काही त्याचं आयोजन वगैरे करत नाही. मला फक्त विद्याताई बोलवतात किंवा आमच्या अग्निहोत्रीताई म्हणतात येता का, किंवा आमचं कोणी बोलवतात तर मी नुसता वक्ता म्हणून जातो. माझ्याच्यानं तर बाकी काही होणार नाही बा. ते खोल्या कोणाला काय दिलं नाही असं का म्हणे मी.
आमचे आपले साथीदार घेऊन आम्ही आपले जातो, कथा करतो, परत येतो. असो, माझा मुद्दा लक्षात घ्याल की नेहमी श्रवणाला न्याय देत चला बरं का. बाकी सगळा प्रपंच रोजचाच आहे, तो कधीच संपणार नाही आहे. तेव्हा आपण थोडा याला न्याय द्यावा ही विनंती. उद्याच्याला 4:30ला आपण पुढच्या कथानकाचा विचार करू. पानसे कुटुंबियांनी असा विचार करू नये, कोणी ही गोष्ट इतकं थोडक्यात सांगितली असं. मला जे सुचवतोय भगवंत ते मी बोलतोय प्रामाणिकपणानं. म्हणजे मापात पाप करणारा मी बुवा नाही आहे, आळशीपणा म्हणून मी करत नाही आहे. ते एखादी कथा एक्सपांड करावी लागते, एखादी कथा शॉर्टमध्ये सांगावी लागते. आपण थोडं समजून घ्या माझी अडचण, म्हणजे लक्षात येईल. इथेच थांबतो. थोडा चतुश्लोकी भागवताचा भाग आपण म्हटला आहे. फलश्रुती म्हणूया, लगेच आरती लावूया. सगळ्यांनी आरती लावा लगेच. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्तिः, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश. नाथस्त्वन्नो यतः परो प्रभो. नाथस्त्वन्नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपापप्रणाशनं, सर्वपापप्रणाशनं, प्रणामो दुःखशमन, प्रणामो दुःखशमनं, तन्नमामि हरिं परं. तन्नमामि हरिं परम्. अनायासेन मरणं, अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनं. विना दैन्येन जीवनं. देहि मे कृपया कृष्ण, देहि मे कृपया कृष्ण, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां. त्वयि भक्तिमचञ्चलां. एक विनंती आहे आपल्याला, जर जमलं आपल्याला तर आम्ही पास होतो ना, मग आपण उठाल का? आयोजकांना पण विचारतो, कारण मला अर्धा तास जवळपास खूप वेळ बसून राहावं लागलं. एवढी आम्ही पटकन 1 मिनिटात, अर्ध्या मिनिटात जातो. खालच्या लोकांना पण सूचना देऊन ठेवा. नाही, इथून बाजूनं